सर्वेभ्यो नमो नमः। नमो नमः मैम। स्वागतम सुस्वागतम। या देवी सर्वभूतेषु ज्ञानरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वेभ्यो नमो नमः। संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठस्य संस्कृत विभागतः अहं प्राध्यापिका प्रियंका मोहोळ सर्वेषां स्वागत व्याहरामि। अद्य संस्कृत भाषा सर्वदं दशदिनात्मकी व्याख्यानमालाया षष्ठो दिवसः वर्तते। अद्य व्याख्यानमाला विषय भारतीय दर्शनाचा सामान्य परिचय अस्ति। अद्यतनीय व्याख्याता प्राध्यापक डॉक्टर दर्शना सया महोदया अस्ति। महोदया आज जे व्याख्याता आहे आपल्या या लोकमान्य बापूजी आणि महिला महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। संस्कृत विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे आणि तसेच त्या संस्कृत विभागामध्ये ते विभाग प्रमुख म्हणून सुद्धा कार्यरत आहेत। आणि आपण वृक्ष आयुर्वेदातील द्रुम विचित्र करण्याची निवडक सहप्रयोग चिकित्सक अध्ययन या विषयामध्ये आपण पीएचडी केलेली आहे। आणि आपण तसेच आपण अनेक शोध निबंध सुद्धा प्रकाशित केलेले आहेत। तसेच आपण संस्कृत भारतीय यवतमाळच्या सक्रिय कार्यकर्ता आहात आणि तसेच आपण विश्व संस्कृत प्रतिष्ठान अमरावती येथील आपण सदस्य सुद्धा आहात। आपले संस्कृत भाषेच्या प्रचार प्रसाराच्या कार्यामध्ये नेहमी योगदान राहते आणि आपण 2 वेळेला संस्कृत परिषदाचे आयोजन सुद्धा केलेले आहे। असे आज आपले व्याख्याता आपल्याला लाभलेले आहे आणि त्यांचं मी मनपूर्वक खरं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत भारतीय दर्शनाचा सामान्य परिचय। भारतीय दर्शनाचे आस्तिक आणि नास्तिक असे 2 प्रकार आहेत। आस्तिक म्हणजे जे वेद ज्या दर्शनांना वेद प्रमाण मानतात असे वेदांना प्रमाण मानतात असे आस्तिक दर्शन आणि जे वेदांना प्रमाण मानत नाही ते नास्तिक दर्शन असे भारतीय दर्शनाचे 2 प्रकार आहेत। त्या आस्तिक दर्शनांचे 6 प्रकार आहेत आणि नास्तिक दर्शनांचे 3 प्रकार आहेत। दर्शन हा आपला अभ्यासक्रमातला एक भाग आहे आणि याच्याविषयी आणखी सखोल माहिती आपल्याला डॉक्टर सयाम मॅडम देतीलच आणि आपल्याला ती अतिशय उपयुक्त राहील अशी फलश्रुत माहिती आपण त्यांच्याकडून घेणारच आहोत। आणि त्याकरता दर्शनाविषयी अधिक माहिती देण्याकरता मी डॉक्टर प्राध्यापक सयाम मॅडम यांना पुढील सूत्र सुपूर्द करते आणि त्यांना दर्शनाविषयी अधिक माहिती द्यावी आणि विद्यार्थ्यांना त्याच्याविषयी मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करते। प्राध्यापक डॉक्टर सयाम मॅडम। मॅडम आपण मीटिंग जॉईन केली आहेत का? हो आहे मॅडम, मीटिंग जॉईन होतील। मॅडम लगेच जॉईन होतील।
काही टेक्निकल इश्यू मुळे मॅडमचा आवाज येत नाहीये, पण ते लवकरच जॉईन करतील. त्यामुळे मॅमचा आवाज येत आहे, पण मॅम जॉईन हॅलो झाले थोड्याच हॅलो वेळ सुरू आवाज होईल. येतोय का? हो हॅलो. हो येतोय येतोय मॅडम, धन्यवाद आवाज मॅम. येतोय येतोय. हा, आता माझी स्क्रीन येत नाहीये. ओके. हा नेटवर्क इश्यू असेल बहुतेक, त्यामुळे कधी कधी होतं व्हिडिओचं तसं. तर नाही, स्क्रीन माझी पूर्ण येत नाहीये.
आवाज येतोय ना पण? ठीक आहे, मी हो हो सुरू हो करायचं. हो हो मॅम चालेल तुमचा मॅडम, आवाज चालेल थोडा चालेल, कमी ठीक आहे. येतोय. आवाज येतोय? आता येतोय आवाज? हो हो येतोय मॅडम, येतोय, येत आवाज आहे. येतोय मॅडम? येतोय ना? हा, ठीक आहे. सर्वप्रथम मी अमरावती विद्यापीठ संस्कृत विभाग यांचे आभार मानते की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार. शरदर्शन हा विषय जो मला दिला आहे मांडायला, हरिओम. अतिशय हा तसा कठीण विषय आहे, मॅडम पण तरी आवाज सुद्धा तुटत आहे, खूप जास्त तुटत आहे मॅडम. थोडक्यात मांडण्याचा मी इथे प्रयत्न करणार आहे. षडदर्शन, मॅडम आवाज नाही येते बरोबर. 6 दर्शन आणि हरिओम. आवाज येतोय ना? हो पुन्हा जॉईन मॅडम, होऊ, पुन्हा तुटत आहे. लेफ्ट होऊन पुन्हा जॉईन होऊ. हा, एक मिनिट. लेफ्ट होऊन पुन्हा जॉईन. बरं बरं, हो हो हो. हा, कॅमेरा तुमचा चालू असल्यामुळे तो होत नाही आहे इथे माझा. ठीक आहे, ठीक आहे. आता येतोय आवाज? हो मॅडम येतोय आवाज. येतोय ना? हो हो येतोय येतोय. सर्वप्रथम अमरावती विद्यापीठ संस्कृत विभाग यांचे मी आभार मानते की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. षडदिश दर्शन मांडण्याची संधी मला इथे मिळालेली आहे. दर्शन तसा हा विषय अतिशय कठीण विषय आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून, समजून सांगण्याच्या दृष्टिकोनातून मी थोडक्यात तो मांडण्याचा प्रयत्न करते आहे. तसा विषय फार मोठा आहे आणि इतक्या कमी वेळात मांडणं तो शक्य नाही, पण तरी सुद्धा थोडक्यात आणि समजेल, सगळ्यांना समजेल, विद्यार्थ्यांना समजेल आणि त्याविषयी त्यांना त्याचा फायदा परीक्षेमध्ये होऊ शकेल या दृष्टिकोनातून मी थोडस ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. दर्शन, या दर्शन शब्दाचा अर्थ आहे दृश्यते अनेन इति दर्शनम. वस्तूचे जे तात्विक स्वरूप जाणणे म्हणजे दर्शन. ते लहान अतिशय सूक्ष्म किड्यापासून तर अतिशय मोठ्या अशा प्राणी मात्रांपर्यंत आपल्या दुःखाचे निवारण करण्याचा जे प्रयत्न करतात, त्या प्रयत्नातून सुख मिळवता येत नाही. त्याकरिता या दर्शनामध्ये कोणते प्रयत्न करता येईल, कोणते उपाय करता येईल याविषयीच जे सखोल मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं महत्वाचं असं म्हणतात की या दर्शनामध्ये 4 विषय आहे. एक म्हणजे हेय, दुःखाचे वास्तविक स्वरूप काय आहे आणि त्याचा त्याग करणे. हेय हेतू, दुःख निर्माण होण्याचे कारण. हेय आणि हान म्हणजे दुःखाचा अभाव आणि हानोपाय म्हणजे दुःख निवारण करण्याचे साधन. प्रमुख षडदर्शन आहे. एक वेदांत दर्शन जे व्यास मुनींनी लिहिलेलं आहे. बादरायण व्यासही त्यांना म्हटलं जातं आणि बादरायण नावाने त्यांना वेदांत दर्शनामध्ये ओळखलं जातं. दुसरं आहे मीमांसा दर्शन जे जैमिनी ऋषींनी लिहिलेलं आहे. न्याय दर्शन जे गौतम ऋषींनी रचलेलं आहे. वैशेषिक दर्शन जे कनादांनी रचलेलं आहे. सांख्य दर्शन कपिल मुनींनी रचलेलं आहे. योग दर्शन पतंजली मुनींनी रचलेलं आहे. तर अशा प्रकारे हे षडदर्शन आहे. एक कालिदासांचा एक श्लोक मला इथे आठवतो. या श्लोकामध्ये कवी असं म्हणतात की क्व सूर्यप्रभो वंशः, रघुवंशाचं वर्णन करताना कालिदासांनी म्हटलंय की क्व सूर्यप्रभो वंशः वच अल्प विषया मतीही
इतिर्षु दुस्तरम मोहात उडुपेन सागरम. तसाच हा वेदांताचा विषय हा दर्शन षड दर्शनाचा विषय मांडत असताना मला असं म्हणावंच वाटतं की व भौतिक तथा ब्रह्म विषयक दर्शना व च अल्प विषयामती. अशीच अवस्था मला इथे माझ्या वाटते आहे की अतिशय अथांग असा हा विषय आहे म्हणजे षडदर्शन. आणि तो इथे मांडणं म्हणजे खरोखर मोहामध्ये छोट्याशा होडीने एखादं सागर पार करावा असं ही गोष्ट आहे. फार गहन विषय हा आहे. आधीच सांगू इच्छिते की आपण साहित्य आणि या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन आपल्याला हा विचार करायचा आहे. वैशेषिक दर्शन असो, सांख्य दर्शन असो, योग दर्शन असो, न्याय दर्शन असो, याच्यामध्ये तरी भौतिक विषय मांडलेला आहे. पण वेदांत दर्शनामध्ये तर पूर्ण या संसारा व्यतिरिक्त, या जगा व्यतिरिक्त पुढे ईश्वर प्राप्ती कशी करावी याविषयीचं सखोल आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. त्याच्यामुळे थोडासा हा वेगळा विषय आहे. आपल्या साहित्यापेक्षा, नाटकापेक्षा हा थोडा वेगळा विषय आहे आणि त्याला थोडस आपल्याला समजून घेणं हे फार महत्वाचं आहे. नेक्स्ट पीपीटी वैशेषिक दर्शनाचं पहिला दर्शन आपण मी इथे मांडते. आता खालून मी मांडते आहे कारण हा पहिला भौतिक दर्शन आहे. वैशेषिक पुढची तर पुढचं स्लाइड वैशेषिक दर्शन. हो घेतली मॅडम घेतली. वैशेषिक दर्शन. आता वैशेषिक दर्शनाचं हो सर आहे. महर्षी कलार याचे रचयिता आहेत. त्यांना औलुक्य पण म्हणतात. तसंच मूळ ग्रंथ त्यांचा वैशेषिक सूत्र आहे. अध्याय याच्यामध्ये 10 आहे आणि प्रत्येक अध्यायात 2 अनेक आहेत. सूत्र संख्या 300 आहे. त्याच्यामुळे आता ते पहिला जो त्यांनी पदार्थ जे 6 पदार्थ वर्णन केलेले आहे त्या 6 पदार्थाचं वर्णन ते इथे करतात की धर्म विशेष प्रसूतात ताम पदार्थानाम साधर्म वैधर्म्यानाम तत्वज्ञानात धर्म विशेषाने निर्माण झालेले द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष आणि समवाय पदार्थाचे साधर्म्य आणि वैधर्माने तत्वज्ञानद्वारा निश्रेयस म्हणजे मोक्ष मिळतो असं वैशेषिक दर्शन म्हणतं. आता इथे धर्म म्हणजे काय तर यतो अभ्युदया निश्रेयसम सिद्धी सधर्मा असं त्यांनी म्हटलं की ज्यामुळे उत्कर्ष आणि परम कल्याणाची सिद्धी प्राप्त होते तो म्हणजे धर्म. धर्माची व्याख्या करताना त्यांनी हा वेगळा केलेला आहे की जिथे उत्कर्ष होतो मनुष्याचा उत्कर्ष प्राप्त त्यांनी होतो ते म्हणजे इथे धर्म अशी व्याख्या वैशेषिक दर्शन करतं. आता त्यांनी 6 पदार्थ मांडलेले आहेत. भौतिक वस्तूंबद्दल त्यांनी पहिल्यांदा वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 6 पदार्थ मांडलेले आहेत. त्याच्यामधला पहिला पदार्थ आहे द्रव्य. पहिला पदार्थ जो आहे आवाज येतोय का? हॅलो पहिला पदार्थ आहे द्रव्य. या द्रव्य हे 9 द्रव्य वर्णन केलेलं आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाशम कालो दिग आत्मा मन इति द्रव्याणी. आता द्रव्य हे त्यांनी जे 9 द्रव्य म्हटलेले आहेत त्याच्यामध्ये पृथ्वी आप जल तेज वायू आकाश काळ दिग दिशा आत्मा आणि मन असे 9 द्रव्य मांडलेले आहेत. त्यातला पहिलं द्रव्य आपण पाहू पृथ्वी. पृथ्वी जी सूक्ष्म परमाणूंनी तयार झालेली आहे. परमाणू हा वैशेषिकांचं वैशिष्ट्य आहे आणि त्यांनी सांगितलं की जे पंचमहाभूत आहे ते परमाणू स्वरूपामध्ये आहे आणि परमाणू जेव्हा एकत्र येतात तेव्हा स्थूल पृथ्वी जल तेज वायू आकाश जल तेज वायू अशा प्रकारे याची निर्मिती स्थूल निर्मिती होते. म्हणून सूक्ष्म स्वरूपामध्ये त्याचे परमाणू असतात आणि हे परमाणू
पृथ्वीमध्ये सुद्धा आहे आणि ते नित्य आहे आणि स्थूल पृथ्वी ही अनित्य आहे असं म्हटलं जातं. तिचे गुण, त्यांनी गंध हा तिचा गुण आहे आणि तिच्यामध्ये गंध तर आहेच, हा तिचा मुख्य गुण आहे, पण त्याच्यामध्ये रस, रूप आणि स्पर्श हे सुद्धा गुण त्याच्यामध्ये दिसून येतात. आणि घ्राणेंद्रिय या इंद्रियाद्वारा तिचं ग्रहण केलं जातं. अशा प्रकारे पृथ्वीची व्याख्या केलेली आहे. जल शीत स्पर्श आहे. सूक्ष्म परमाणु जलाचे सुद्धा नित्य आहे. मुख्य गुण त्याचा रस आहे आणि रसना जिव्हा हे याद्वारा ते ग्रहण केलं जातं. आणि याच्यामध्ये गौण सुद्धा गुण आहे, ते म्हणजे रूप आणि स्पर्श. तिसरं द्रव्य आहे अग्नी. अग्नीचा गुणधर्म उष्ण आहे. त्याचे गौण गुण आहे स्पर्श आणि नेत्राद्वारा त्याला ग्रहण करता येतं. अशा प्रकारे अग्नीचं वर्णन केलेलं आहे. वायू आहे, विलक्षण स्पर्श त्याचा आहे, त्याचा गुण स्पर्श आहे आणि त्वचेद्वारा त्याला ग्रहण करता येतं. अशा प्रकारे त्याचं वर्णन केलेलं आहे. पाचवा आहे आकाश. आकाश हा नित्य, विभू, व्यापक आणि शब्द हा त्याचा गुण आहे आणि श्रोत्र कानाद्वारा त्याला ग्रहण करता येतं. अशा प्रकारे या आकाशाची सुद्धा व्याख्या केलेली आहे. त्यानंतर पुढचं द्रव्य आहे ते म्हणजे काल. काल हे अनित्य आहे. त्याचप्रमाणे सातवं आहे द्रव्य दिशा. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान्य, वायव्य, आग्नेय, नैऋत्य आणि खाली आणि वर. अशा प्रकारे या एकूण 10 दिशांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. पुढचं द्रव्य आहे अथवा आत्मा. आत्म्याची ओळख ते चैतन्य, हित अहिताला जाणून शरीराला चालवणारा, परंतु तरीही शरीरापासून भिन्न रथाच्या सारख्याप्रमाणे हा आत्मा असतो, असं या आत्म्याचं वर्णन केलेलं आहे. हा आत्मा व्यापक आहे, नित्य आहे, विभवान महान आकाशास्ततः. अशा प्रकारे त्याची वैशेषिक दर्शनाने आत्म्याचं वर्णन केलेलं आहे. 9 आहे मन. सुख आणि दुःख इत्यादींच्या ज्ञानाचे साधन जे इंद्रिय आहे ते मन आहे. मन अणु आहे. अशा प्रकारे या 9 द्रव्याचं वर्णन केलं आहे. 7 पदार्थापैकी पहिला जो 9 द्रव्य आहे ते 9 द्रव्य वर्णन केले आहे. आता दुसरा पदार्थ आहे गुण आहे. हे गुण 24 गुण म्हटलेले आहे. रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, या संयोगाचे पुन्हा 2 गुणधर्म आणि विभाग. त्याचप्रमाणे पुढे सुद्धा 24 गुणांचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यापैकी रूप म्हणजे पाहू पण श्वेत, नील, पीत असं ज्याला आपण नाव देतो असे हे रूप आहे. हा गुण पृथ्वी, जल, अग्नीमध्ये असतो. त्याच्यानंतर दुसरं गुण सांगितलंय रस. हा मधुर असतो. आम्ल, लवण, मधुर, आम्ल, लवण, कटू, कषाय, तिक्त अशा प्रकारे रस आहे. हे षडरस आहे. या षडरसाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि रसना जी आहे, जीभ आहे, या जिभाद्वारा हे रस ग्रहण केलं जातं. त्याच्याप्रमाणे त्यानंतर गंध. गंध हा सुगंध आणि दुर्गंध असा 2 प्रकारचा. सुगंध हा 2 प्रकारचा आहे. घ्राणेंद्रिय द्वारा त्याला ग्रहण केलं जातं. त्याच्यानंतर चौथा आहे तो स्पर्श. शीत आणि उष्ण, शीतोष्ण असे 3 प्रकार आपण जाणवतो त्या स्पर्शामध्ये. शीत स्पर्श असतो, उष्ण असतो आणि शीतोष्ण पण असतो. म्हणजे तो न उष्णही नाही आणि शीतही नाही. ती पृथ्वी, जल, तेज आणि वायू मध्ये हा असतो. त्याचप्रमाणे 5वा आहे गुण संख्या. त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 अशी जी संख्या आहे, परिमाण आहे, त्याचं वर्णन त्याच्यामध्ये केलं आहे. 6वं आहे परिमाप. माप जे व्यवहारामध्ये आपण त्याचं मोजमाप करतो त्याला परिमाण म्हटलं जातं. आणि पृथकत्व, पृथक म्हणजे वेगळे होणे, द्रव्याचा हा गुणधर्म मानला जातो. तसंच संयोग हे संयुक्त म्हणजे एकत्र येणे, जोडणे, म्हणजे त्याला संयुक्त म्हटलेलं आहे. तर या संयोगाचे सुद्धा 2 प्रकार आहे. अन्यतर कर्मज, वह्य कर्मज आणि संयोगज. कर्मज म्हणजे एकाच कर्माने
एकाच्या कर्माने एकत्र येणारे, एकाच्या कर्माने म्हणजे एक स्थिर असतो आणि दुसरा त्याच्या संबंधामध्ये आला की तो एकत्र येतो. जसं एखाद्या पर्वतावर, पर्वत हा एका जागी स्थिर आहे, पण पक्षी उडत उडत त्या पर्वतावर आला तर तिथे हा अन्यतर संयोग, कर्मज संयोग असं म्हटलं जातं. तर उभय कर्मज म्हणजे दोघांच्या परस्पर, दोघांच्याही कर्माच्या संयोगाने जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा उभय कर्मज म्हणजे दोन प्रकारच्या एखादे प्राणी असेल, मनुष्य असेल, जेव्हा एकत्र येतात तो उभय कर्मज. आणि संयोगज म्हणजे संयोगाने उत्पन्न होणारा पुस्तक आणि शरीर, ज्यावेळेला आपण एकत्र येतो तेव्हा तो संयोगज, अशा प्रकारचा हा संयोग म्हटलेला आहे. आणि भाग म्हणजे संयोगाचा नाश म्हणजे विभाग. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी पुन्हा 3 घेतलेले आहेत. तो म्हणजे कर्मज, उभय कर्मज आणि विभागज. अशा प्रकारे, ज्या प्रकारे समजा आता एक पक्षी त्या पर्वतावर येऊन बसला आणि तो तिथून उडून गेला, तो पहिला म्हणजे कर्मज विभाग म्हटलेला आहे. उभय कर्मज म्हणजे दोघांच्या संयोगातून एकत्र आले, तसंच दोघांच्या संयोगातून विभक्तही झाले, तो म्हणजे उभय कर्मज. आणि विभागज म्हणजे संयोगाने निर्माण झालं. जर पुस्तक आणि शरीर, मोबाईल आणि आपण संबंध आहे, मोबाईल काढून घेतला तर तो तिथे संबंध तुटतो, तो विभाग तिथे म्हटलेला आहे. आणि अपरत्व असा हा पुढचा आहे. पर आणि अपर भावामध्ये पर आणि दूर असा जो आहे, ते दूरचा, ती वस्तू त्याच्या परे आहे असं जेव्हा म्हटलं जातं, ती त्याच्यापेक्षा दूर गेलेली आहे, अशा प्रकारे त्याचं वर्णन केलं जातं. आणि अपर म्हणजे कालानुसार आणि वयानुसार लहान किंवा मोठा असा अपरत्व भाव तिथे व्यक्त केलेला आहे. 12वा आहे गुरुत्व. जे पडण्याचं निमित्त जे सांगितलं जातं त्याला गुरुत्व असं म्हटलं जातं. हे गुण पृथ्वी आणि जल या ठिकाणी राहतं. म्हणजे गुरुत्व शक्तीने आपण म्हणतो की वरून वस्तू खाली पडली, तो गुरुत्व गुण म्हटला गेलेला आहे. ज्या पृथ्वीमध्ये हा गुण असतो आणि जलामध्ये सुद्धा हा गुण असतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. 13वा आहे द्रव्यत्व. द्रव्यत्व म्हणजे वाहण्याचे निमित्त धर्म द्रव्यामध्ये असतं आणि ते त्याला द्रव्य म्हटलेलं आहे. तो स्वाभाविक आणि नैमित्तिक असा पुन्हा 2 प्रकारे तिथे होतो. तसं जलामध्ये असतं, जल आणि म्हणजे नदी, नदी ही वाहते, तो स्वाभाविक आहे, तिच्यामध्ये प्रवाह होणं स्वाभाविक आहे. पण घृत, तूप हे आधी घट्ट असतं, पण तेव्हा जेव्हा ते वितळतं तेव्हा ते नैमित्तिक कारण म्हणजे उष्णतेच्या संपर्कामध्ये आलं की ते वितळतं आणि ते व्हायला लागतं. तिथे ते नैमित्तिक कारण असं म्हटलेलं आहे की नैमित्तिक कारणाने द्रव्यत्व प्राप्त झालेलं आहे. 14वा गुण सांगितलाय स्नेह. स्नेह म्हणजे बांधून ठेवणे असा हा अर्थ असतो इथे. जलाचा विशेष गुण म्हटलेला आहे. विस्कळलेल्या कणांना जो एकत्र करतो तो स्नेह. शब्द, शब्द हा आकाशाचा गुण आहे. ध्वनी ते शब्द जो आपण ऐकतो, कानाने जो शब्द आपण ऐकलेला जातो तो शब्द आकाशाचा गुण म्हटलेला आहे. हे 2 भाग त्यांनी केले आहेत. ध्वनी स्वरूपामध्ये जसा एखादा वाद्याचा आवाज आपल्याला येतो, मृदंग वाजला की जसा आवाज येतो, तो ध्वनी स्वरूपामध्ये. आणि वर्ण स्वरूपामध्ये मनुष्याच्या भाषा रूपाने जो येतो तो वर्ण स्वरूपामध्ये. 16वा म्हटलंय त्यांनी बुद्धी. ज्ञानाचे नाव त्यांनी बुद्धी म्हटलंय. तर या बुद्धीमध्ये पुन्हा त्यांनी 3 भेद केलेले आहे. अनुभव, यथार्थ, अयथार्थ. आणि दुसरं आहे स्मृती. अनुभव आणि स्मृती. अनुभव 2 प्रकारचा, यथार्थ आणि अयथार्थ. म्हणजे जे जाणलं, योग्य जाणलं आणि अयोग्य जाणलं. कधी कधी भ्रम निर्माण होतो, तो भ्रमही इथे अयथार्थ ज्ञान म्हटलेलं आहे. सुख, इच्छिलेल्या विषयाच्या प्राप्तीने निर्माण होणारे, म्हणजे जे आपल्या मनामध्ये ज्याची आपण इच्छा करतो आणि ते आपल्याला मिळतं ते म्हणजे सुख. आणि दुःख म्हणजे अनिच्छेने मिळालेल्या विषयाने प्राप्त होते, म्हणजे जे आपल्या इच्छेविरुद्ध निर्माण होतं तेव्हा तो दुःख म्हटलेला आहे. इच्छा, जी वस्तू आपल्याला मिळालेली नाही आणि जिची आपण इच्छा करतोय, प्रार्थना करतोय, ती म्हणजे इच्छा. द्वेष, प्रज्वलन स्वरूपामध्ये असलेला हा द्वेष आहे, ज्याचं क्रोध, द्रोह, मन्यू, अक्षमा हे ज्याचे प्रकार त्याच्यामध्ये त्यांनी संवर्णन केलेले आहे. मुद्दाम मी थोडक्यामध्ये घेते आहे कारण विषय फार मोठे आहे, फक्त आपल्याला थोडं समजून घेणे आहे त्याच्यासाठी आहे. प्रयत्न, उद्योग आहे, कामाप्रती उत्साह आणि त्याचा जो प्रयत्न आहे त्याला त्याला प्रयत्न म्हटलेला आहे. 22 आणि 23 आहे
धर्म आणि अधर्म. धर्म हा वेदविहित कर्माने धर्म उत्पन्न होतो असं म्हटलेलं आहे, आणि अधर्म म्हणजे निषिद्ध कर्माने अधर्म निर्माण होतो असं धर्म आणि अधर्माची व्याख्या केलेली आहे. संस्कार, या संस्काराचे 24 गुण पृथ्वी इत्यादी 5 निर्माण होणारे कर्माने निर्माण होतं, आणि म्हणून तो वेग म्हटलेला आहे. पृथ्वी इत्यादीच्या ठिकाणी तो वेग हा गुण म्हटलेला आहे. संस्कार ज्याला आपण म्हणतो, आणि भावना अनुभवाने निर्माण होते. वारंवार आपण अभ्यास करतो आणि अभ्यासाने त्याचा आपल्याला सराव होतो. तसं एखादी कला आपण शिकत असतो, ती वारंवार त्याचा सराव केल्यानंतर ती कला आपण आत्मसात करतो. अशा वारंवार अभ्यासाने तो संस्कार होतो असं वैशेषिक दर्शन म्हणतं. त्याच्यानंतर स्थितीस्थापक, पूर्वस्थितीला प्राप्त होणे. पूर्वस्थितीला प्राप्त होणे उदाहरणार्थ असं घेता येतं की जसं एखादी काडी असेल, तिला आपण वाकडं केलं आणि वाकड्या केलेल्या काडीला ती पुन्हा सरळ होते, तेव्हा हा पूर्वस्थितीला ती प्राप्त होते. इथे अशा प्रकारे संस्कार आणि हा 24वा गुण त्यांनी वर्णन केलेला आहे. तसंच पुढचा आहे पदार्थ, तो म्हणजे कर्म. कर्म हे 5 प्रकारचे वर्णन केलेले आहे. उत्क्षेपण, अवक्षेपण, आकुंचन, प्रसारण, गमनमिती कर्माणि. अशा प्रकारे 5 प्रकारचे कर्म वर्णन केलेले आहे. उत्क्षेपण, क्षेपण म्हणजे उंच फेकणे. अवक्षेपण म्हणजे खाली फेकणे. आकुंचन, आकुंचन पावणे. प्रसरण, प्रसरण पावणे. आणि गमन, गमन जाणे, गमनाची क्रिया. अशा प्रकारे 5 प्रकारचे कर्म वर्णन केलेले आहे. 4 पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे सामान्य. वृक्षामध्ये वृक्षत्व, मनुष्यामध्ये मनुष्यत्व, असं एक सामान्य, तो सामान्य त्याच्यामध्ये म्हटलंय. त्याच्यामध्ये प्रकार त्यांनी केलाय. पर व्यापक जागी आहे, म्हणजे जंगलामध्ये जर आपण पाहत तर वनामध्ये वृक्षत्व, सगळे वृक्ष सारखे दिसतात म्हणून ते वृक्षत्व त्याच्यामध्ये एक सामान्य आहे. अपर सामान्य, त्या वृक्षामध्ये एक आंब्याचं झाड काही वेगळे आहे म्हणून ते अपर सामान्य. अशा प्रकारे त्याचं वर्णन इथे सामान्याचं केलेलं आहे. विशेष, जे आता इथे विशेष जो द्रव्य विशेष गुण असतो, त्यामुळे ते एक दुसऱ्यापासून विलक्षण दिसतात असं वैशेषिकाने याचं वर्णन केलेलं आहे. आणि जसं उदाहरण त्यांनी दिलंय की गायीमध्ये जसं गोत्व गुण आहे, गायी ही त्याच्यामध्ये गोत्व गुणांमुळे ती त्यांच्या घोड्यापेक्षा ती वेगळी आहे म्हणून असं म्हटलेलं आहे. आणि तो एक वेगळा विश्लेषण हे वैशेषिक दर्शनामध्ये केलेलं आहे, विशेषाने केलेलं आहे. विशेष पदार्थाचा शोध त्यांनी इथे लावलेला आहे आणि म्हणून त्याला वैशेषिक दर्शन असंही म्हटलेलं आहे. हॅलो, आवाज येतोय का? हो मॅम, आवाज येतोय तुमचा. हा हा. 6वा आहे तो म्हणजे समवाय. 6वा पदार्थ वर्णन केलाय तो म्हणजे समवाय. समवायाचा अर्थ होतो कधीही न तुटणारा संबंध, जो एक रूपाने असतो. वस्तू आणि त्याचा गुणधर्म हा जसा आहे त्याच्यामध्ये एक असतो. गुण आणि गुणी हा जसा एकत्र आहे, गुण आणि गुणी ते कधी वेगळं करता येत नाही. त्यासाठी उदाहरण देतात वस्त्र आणि दोरा. ज्या प्रकारे दोरा नष्ट केला की वस्त्रही नष्ट होतं, वस्त्र नष्ट झालं की दोराही तुटतो. तिथे हा संबंध जसा कधीही न तुटणारा आहे, एकमेकांपासून ते वेगळं करता येत नाही, असा तो संबंध म्हणजे समवाय संबंध असं त्यांनी म्हटलंय. नित्य संबंध हा समवाय, हा नित्य संबंध समवाय म्हटलेला आहे. तर अशा प्रकारे 7 पदार्थ त्यांनी जे वर्णन केलेले आहे, त्याच्यापैकी त्यांनी आता अभाव हा पण एक मांडलेला आहे. भावापेक्षा भिन्न असा तो अभाव. हा अभाव त्यांनी 4 प्रकारचा मांडलाय. एक प्रागभाव. प्रागभाव म्हणजे एखादी वस्तू निर्माण होण्याच्या पूर्वी त्याचा जो अभाव असतो, ती नसते ती वस्तू, ती निर्माण होते आणि ती अस्तित्वात येते, पण त्याच्या आधी ती नसते. म्हणजे पूर्वी कार्याच्या उत्पत्तीच्या पूर्वीचा अभाव, त्याला त्यांनी प्रागभाव म्हटलाय. उदाहरणार्थ मडकं निर्माण व्हायच्या आधी त्याचं अस्तित्व नव्हतं, म्हणून मडका हा निर्माण होण्याची स्थिती म्हणजे हा प्रागभाव. दुसरा दिलाय त्यांनी प्रध्वंसा भाव. कार्याच्या विनाशानंतर एखादं कार्य घडायला कारणाची गरज असते. जसं एखादं मडकं तयार करायसाठी त्या मडक्याला
अनेक कारणाची आवश्यकता असते, त्याच्यानंतर ते तयार होतं. त्याचप्रमाणे ते सांगितलंय की इथे प्रध्वंस भाव म्हणजे जे कार्य केलेलं आहे त्या कार्याचा विनाश होणे. समजा मडकं तयार केलंय तर मडकं फुटलं तर तो त्याचा प्रध्वंसा भाव म्हटलेला आहे. दुसरा आहे अत्यंता भाव, जो अभाव नित्य आहे तो नित्य स्वरूपामध्ये असतो. जसं उदाहरण देता येतं की वायूमध्ये रूपाचा अनुभव आहे, कारण तो आपल्याला दिसत नाही, त्याच्यामध्ये रूप नाही, हा त्याच्यामध्ये असलेला अत्यंत भाव आहे. अन्योन्य भाव, तादात्म्य अभेदत्व संबंधाद्वारा पदार्थाचा अभाव तिथे असतो. जसं घट आहे, मडकं आहे, त्या मडक्यामध्ये पट म्हणजे कापड नसतं, म्हणून तिथे तो घटात पटाचा संबंध नाही, म्हणून घट तिथे पट नाही असं आपल्याला म्हणता येतं. तो तिथे अन्योन्य भाव असा अर्थ त्यांनी घेतलेला आहे. वैशेषिक दर्शनामध्ये त्यांनी 2 प्रमाण मांडलेले आहेत. तर प्रमाणाची गरज दर्शनामध्ये म्हटलेली आहे की प्रमाण ही ज्या गोष्टीला जाणून घ्यायचं आहे ते प्रमाणाद्वारे जाणता येतं. प्रमाण हे जाणण्याचं, यथार्थ ज्ञान जाणण्याचं साधन म्हणजे प्रमाण असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये वैशेषिक प्रत्येक दर्शनाने प्रमाण वेगवेगळे मांडलेले आहेत. तर वैशेषिक दर्शनाने तो प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण 2च प्रमाण मांडलेले आहे. प्रत्यक्ष प्रमाण ते त्याला म्हणतात की जे इंद्रियांद्वारा प्राप्त होऊ शकतं, म्हणजे इंद्रिय, कान, नाक, डोळे, त्वचा याद्वारा जे जाणता येतं ते म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान. जसं आपण डोळ्यांनी जर पाहिलेला एखादा प्राणी असेल, हत्ती असेल, घोडा असेल, तर हे इंद्रियांनी जे ज्ञान प्राप्त होतं किंवा जे कळतं आपल्याला की हा घोडा आहे, हे काय आहे, हत्ती आहे, ते जेव्हा ज्ञान होतं त्याला त्यांनी प्रत्यक्ष ज्ञान म्हटलेलं आहे. तसंच अनुमान हा जसं अनुमान लावतो आपण की एखादी घटना घडली तर त्याच्या मागचं काय असू शकतं, की एखादी घटना घडली असेल असा ज्यावेळेला आपण अनुमान लावलेला असतो, तिथे दर्शनामध्ये महत्वाचं उदाहरण दिलंय की जसं जिथे धूर दिसतो आहे सुद्धा तिथे अनुमान लावला जातो की धूर आहे याचा अर्थ तिथे अग्नी आहे. असं अनुमानाने जे एखादं ज्ञान होतं, अनुमान प्रमाण म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे वैशेषिक दर्शनाचं अजून एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे परमाणुवाद आणि या जगाची निर्मिती. ते म्हणतात की पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू हे जे 4 द्रव्य आहे, या 4 द्रव्याचे परमाणु हे नित्य आहे. आणि सृष्टी निर्मितीच्या पूर्वी हे जग निर्माण व्हायच्या पूर्वी सुद्धा हे परमाणु असतात, पण निष्क्रिय असतात, एकमेकांपासून वेगळे असतात. आणि ईश्वराच्या ज्ञानाने किंवा त्यांच्या इच्छेने आणि त्यांच्या प्रयत्नाने त्या अणूंमध्ये क्रिया निर्माण होते आणि 2 परमाणूंचा संयोग होतो. त्या 2चे 3 होतात, 3चे 4 होतात. अशा प्रकारे ती वाढत जाऊन एक स्थूल पृथ्वी, स्थूल जल, स्थूल अग्नी, स्थूल वायू असे महाभूत निर्माण होतात. अशा प्रकारे एका परमाणूचा, ऍटम ज्याला आपण आता म्हणतो, त्या ऍटमचा विचार कनादांनी त्यावेळेला केलेला आहे आणि त्रणुकाचा एक अणु तयार होतो असंही त्यांनी मांडलेलं आहे. आणि आधुनिक जेव्हा आपण ऍटमचा विषय येतो त्यावेळेला आपण आज भौतिक शास्त्रामध्ये आपण असं म्हणतो की एका अणूमध्ये 3 त्याच्यामध्ये घटक असतात, न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन, आणि त्याचा तो त्रणुक तयार होतो. तर या त्रणुकाची कल्पना त्यांनी त्याच्यामध्ये केलेली दिसून येते आणि ईश्वराच्या इच्छेने हे सगळं निर्माण होतं अशी कल्पना त्यांनी सांगितलेली आहे. ईश्वर जग निर्माण करतो इथे त्यांनी सांगितलं. आता मग या ईश्वराला प्राप्त करायचं कसं, तर त्याच्यासाठी त्यांनी योग साधनेचा मार्ग सांगितलेला आहे. आत्मा आणि परमात्म्याचे जे आत्मा आणि परमात्मा तसे जड पदार्थाला जाणण्यासाठी योग साधनाचा आधार त्यांनी घेतलेला आहे. योग महत्वाचा सांगितलेला आहे आणि मोक्षाचा विचार केलेला आहे. तद अभावे संयोगा भावे प्रादुर्भावाश्च मोक्षः. तत्वज्ञानाने त्या अदृश्य अभाव झाल्यानंतर पूर्ण शरीरातून ज्या वेळेला एका शरीरातून आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये प्रयोग
प्रवेश करतो हरिओम मॅडम, एक मिनिट. त्यावेळेला हरिओम मॅडम, सायम मॅडम. ज्या वेळेला एका देहातून निघालेला आत्मा दुसऱ्या हरिओम. देहामध्ये जात नाही आणि हा, तिथे आवाज कोणत्याही येतोय प्रकारचा का? त्याच्यामध्ये अभाव किंवा दोष निर्माण होत नाही, ती स्थिती हॅलो म्हणजे आत्म्याचा पुनर्जन्म न होणे, या स्थितीला सायम मॅडम. मॅडम. वैशेषिकांनी हे मोक्ष अशी हरिओम. संकल्पना वापरली. अर्चना मॅडम. अशा प्रकारे या दर्शना षडदर्शनामध्ये आपण ज्या दर्शनाचं वैशेषिक दर्शनाचं, हा हो सर, हो हो मॅडम, मॅडम एक ते हा सर बोला. शेअरिंग मध्ये अडथळा येत आवाज आहे. येत आहे, आवाज येत आहे. एक तुमची मदत पाहिजे आहे टेक्निकली. हरिओम. मी शेअर नाही करू शकत आहे सर. सर मॅडम करू शकतात, होस्ट आहे तर. ओके, हो. आता त्या लेफ्ट झाल्या. ते ऑटो होस्टिंग झालेलं आहे कोणाला तरी. अमोल मोरे. अमोल मोरे कोण आहेत? तुम्ही बोला 1 मिनिट माझ्यासोबत. माईक अनम्यूट करा कृपया. अमोल मोरे जी. हरिओम. हा हॅलो, येतोय आवाज? हो येतोय मॅडम. 1 मिनिट मॅडम. हॅलो. हो हो हो. हो अमोल ठीक आहे. अमोल मोरे. अमोल मोरे कृपया माझ्याशी बोला. होस्ट अमोल मोरे. सर हे होस्ट कसे झाले? तेच म्हणत आहे. होस्टिंग दुसरीकडे गेलेलं आहे ऑटोमध्ये हा हा आणि हा. म्हणून ती स्लाइड पण शेअर होत नाहीये आणि को होस्टिंग पण गेलेलं आहे. मी हो त्यांच्याशी होस्ट त्याच्यासाठीच बोलतोय. ते करू शकतात तिथून. त्यामुळे मी शेअर नाही करू शकत आहे इथनं पीपीटी. हो 1 मिनिट. आता कोण आहे हे बघा. असं राधिका गुप्ता यांना होस्टिंग शेअर आहे. राधिका गुप्ता माझ्याशी बोला 1 मिनिट. माईक अनम्यूट करा. तुम्हाला तर टेक्निकली आहे करायचं आहे. हो हो हो. मॅडम तुम्ही पार्टिसिपेंट मध्ये जा. तिथे तुम्हाला संस्कृत डिपार्टमेंट SDBU असा ID दिसेल. हा सर, त्याच्यामध्ये काय? हो तिथे मेक होस्ट असं ऑप्शन आहे. संस्कृत डिपार्टमेंट तिथे टॅप करा. येत आहे का? नाही सर. पार्टिसिपेंट मध्ये जा. पार्टिसिपेंट्स जे आहे ना लिस्ट, तिथे लिस्ट येईल तुम्हाला. वर सरकवा अशी लिस्ट. हा, पार्टिसिपेंट नंतर हा तिथे ती लिस्ट आली. त्या लिस्ट मध्ये तुम्हाला संस्कृत डिपार्टमेंट असं दिसेल. संस्कृत डिपार्टमेंट SDBU. हा हा, त्याच्यानंतर ते त्याला टॅप करा. केलं. हा तर तिथे ऑप्शन आलेले आहे. त्याच्यामध्ये मेक होस्ट असं ऑप्शन असेल. हो आहे. हा करा ते मेक होस्ट करा. ठीक आहे. धन्यवाद. झालं मॅडम. धन्यवाद. हो मॅडम 1 मिनिटात मी स्लाइड शेअर करतो. आपण बोलू शकता मॅडम. हो हो 1 मिनिट. हो बिलकुल. झालं का सर? मोरेश्वर सर. हो 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 झालं मॅडम. बस 1 मिनिटात मी स्लाइड शेअर करतो म्हणजे सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे. हो मॅडम तुमचा आवाज तुटत आहे. हा हा हा. अच्छा, नेटवर्क इश्यू आहे मॅडम काहीतरी या संबंधित. तुमचा आवाज येतोय पण मीटिंग मध्ये आलेला होता. याच्या आधीची जी स्लाइड होती ना ती होती. अभाव अभाव हा व्हिडिओ हो ना. पण भाव अभाव. अच्छा अच्छा. हो हो होऊ शकतं. याच्यानंतर आहे. यानंतर हा बस सर. ही
हा 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 सुरू आहे. हो हो हो. हा तांत्रिक अडचण होती, कृपया क्षमस्व मी. पुढे हा पुढे बोलू शकता. हो हो. हा. हा मॅम तुम्ही सुरू करा. सामान्य सॅम मॅडम आवाज येतोय महोदय? हो नाही हा नाही सुरू करा. हा सुरू करा मॅम आता. सामान्य जे आहे हा आपण सामान्यपर्यंत पाहतो. हो 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 येतोय. माझा येतोय आवाज? तुमचा आवाज थोडा कट होतोय मॅम. तुमचा आवाज थोडासा कट होतोय. मॅम आवाज काहीच नाही येत आहे. आवाज कट होतोय मॅम. थोडा नेटवर्क मुळे होत असेल. मॅम आवाज नाही येते तुमचा. मॅडम कडे कदाचित नेटवर्कचा प्रॉब्लेम. लेफ्ट लेट होत झाल्या आहे, वाटते मॅडम आता. परत जॉईन होतील. हो हो हो, जॉईन होतील परत. हो. जॉईन होतील परत. ते नेटवर्क इश्यू आहे थोडा त्यांच्याकडे, त्यामुळे लेफ्ट होऊन पुन्हा जॉईन होतील. हा आवाज येतोय? येतोय हो मॅम आवाज? आता हा येतो. हा आता येतो. हा अभाव. आता वैशेषिक दर्शनामध्ये अभाव 4 प्रकारचे आहेत. प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अत्यंताभाव आणि अन्योन्य भाव. प्रागभाव म्हणजे एखादी वस्तू निर्माण होण्यापूर्वीचा अभाव म्हणजे प्रागभाव. प्रध्वंसाभाव म्हणजे एखादी वस्तू नष्ट झाली त्यावेळेचा अभाव म्हणजे प्रध्वंसाभाव. आणि अत्यंत अभाव म्हणजे जो नेहमी अभाव असतो. जसं वायूच्या ठिकाणी त्याचं रूप दिसत नाही, त्याच्यामध्ये रूपाचा अभाव आहे, तो अत्यंत अभाव. आणि अन्योन्य भाव म्हणजे एकामध्ये दुसरा गोष्टी नसणे. जसं घटामध्ये पटाचा अभाव असतो, म्हणजे घटामध्ये पट नाही, हा अन्योन्य भाव. आता वैशेषिक दर्शनाचे 2 प्रमाण आपण पाहतोय. एक प्रत्यक्ष प्रमाण आणि दुसरं अनुमान. आता प्रमाण कशासाठी? तर ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रमाणाची गरज आहे असं दर्शनांनी मानलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने प्रमाण मांडलेले आहे आणि प्रत्येकाचे वेगवेगळे प्रमाण आहे. तर वैशेषिक दर्शनाने 2 प्रमाण मांडलेले आहे. एक प्रत्यक्ष, जे इंद्रियांनी ज्याचं ज्ञान प्राप्त होतं, जे आपल्याला प्रत्यक्ष दिसतो, इंद्रियांद्वारा असो, कानाद्वारा ऐकायला येतो, त्वचेने स्पर्श करता येतं, अशा इंद्रियांनी प्राप्त होणाऱ्या ज्ञानाला त्यांनी प्रत्यक्ष ज्ञान म्हटलेलं आहे. आणि अनुमान लावलं एखाद्या गोष्टीला. आपण आपल्या अनुभवातून जेव्हा सांगतो की, जसं इथे उदाहरण दिलेलं आहे की अग्नी जळत असताना धूर निघतो, त्याच्यावरून आपण समजा धूर दिसत असेल तर तिथे कल्पना केली जाते की धूर आहे तिथे अग्नी आहे. हा एक प्रकारचा अनुमान लावलेला आहे. आणि अशा प्रकारे 2 प्रमाण वैशेषिक मानतात. त्याच्यात परमाणूचा सगळ्यात पहिले विचार हा वैशेषिकांनी केलेला आहे. तर परमाणू म्हणजे अतिशय सूक्ष्म कण ज्याला आपण म्हणतो, अणु ज्याला आपण म्हणतो, त्याला परमाणू जो शब्द त्यांनी वापरलेला आहे तो आपण आताच्या भाषेमध्ये त्याला ऍटम हा शब्द वापरतो. ते पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू या ठिकाणी हे परमाणू नित्य असतात असं त्यांचं म्हणणं आहे. की हे नित्य परमाणू असतात, म्हणजे सृष्टीचा नाश होत असेल तरी सुद्धा तो परमाणू तिथे असतोच, तो निष्क्रिय असतो. तो जेव्हा ईश्वराची इच्छा असते किंवा त्यांच्या प्रयत्नाने तो जे 2 परमाणू असतात त्याचा संयोग होतो आणि त्याच्यातून ही स्थूल पृथ्वी, स्थूल जल, स्थूल अग्नी आणि स्थूल वायू निर्माण होतात. अशा प्रकारे त्यांनी परमाणूचा इथे
वर्णन केलेलं आहे. त्याचप्रमाणे अणुकाचा एक अणु तयार होतो, सूक्ष्माती सूक्ष्म कण जो अणु जलाचा तयार झालेला असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये आताही आपण ज्या वेळेला ऍटमचा जेव्हा विचार करतो त्याच्यामध्ये न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन अशा 3 घटकांचा मिळून तो ऍटम तयार झालेला असतो, अशी आजच्याही भौतिक विज्ञानामध्ये त्याची मांडणी केलेली आहे. त्याचा विचार त्या काळामध्ये वैशिष्ट्य दर्शनामध्ये कनादांनी केलेला होता. आणि त्यांनी मोक्ष जो विचार आहे तो मोक्ष विचार जेव्हा केला की असा विचार केला की जसं आत्मा हा शरीरामध्ये राहतो आणि जेव्हा मनुष्याचा मृत्यू होतो त्यावेळेला तो आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये जातो, पण मोक्ष हा असा आहे की जेव्हा आत्मा हा दुसऱ्या शरीरामध्ये जात नाही, तो तिथेच राहतो, त्याच्यामध्ये कोणता दोष निर्माण होत नाही, कोणतेच कर्म त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेले नसतात. अशा जी स्थिती आहे त्या स्थितीला त्यांनी मोक्ष म्हटलेला आहे. अशा प्रकारे वैशेषिक दर्शनामध्ये भौतिक वस्तूपासून तर मोक्षापर्यंतचा आणि ईश्वरापर्यंतचा, परमाणूचा अशा सगळ्यांचा विचार या वैशेषिक दर्शनामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणून भौतिक शास्त्र सुद्धा त्याला म्हटलं जातं. पुढचं नेक्स्ट न्यायदर्शन. पुढचं दर्शन आहे न्यायदर्शन. न्यायदर्शन हे गौतम मुनींनी मांडलेलं आहे. अक्षपादही असताना म्हटलं जातं. याच्यामध्ये 5 अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायामध्ये 2 आन्हिका आहेत. आता न्यायदर्शनाने मात्र 16 पदार्थ मांडलेले आहेत. वैशेषिक दर्शनाने 6 पदार्थ मांडले होते, पण यांनी 16 पदार्थ मांडले आहेत. प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टांत, सिद्धांत, अवयव, तर्क, निर्णय, वाद, जल्प, वितंड, हेत्वाभास, छल, जाती, निग्रह स्थानानाम, तत्वज्ञानात निश्रेयसम अधिगमाः. अशा प्रकारे ते 16 पदार्थाचं त्यांनी वर्णन केलंय की या 16 पदार्थांच्या तत्वज्ञानाने मोक्षाची प्राप्ती होते. प्रमेयाचा ज्ञान मोक्ष, प्रमेयाच्या ज्ञानाने मोक्ष मिळतो. आता इथे प्रमेय म्हणजे ज्या वस्तूला जाणायची आहे ती वस्तू म्हणजे प्रमेय, आणि प्रमाण म्हणजे यथार्थ ज्ञान जाणण्याचे साधन हे प्रमाण मानलेलं आहे. आता त्यांनी प्रमाण पदार्थ 16 पदार्थ मांडले आहे, पण प्रमाण हे 4 प्रमाण न्यायदर्शनाने मांडलेले आहे. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण आणि आगम प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाण आपण आताच वैशेषिक दर्शनामध्ये पाहिलं तसंच इंद्रिय आणि अर्थाच्या संबंधाने उत्पन्न झालेले आणि याच्यामध्ये अव्यभिचारी म्हणजे कोणत्याही प्रकारचा बदल न होणारे निश्चयात्मक जे आहे ते म्हणजे कोणतं आहे, प्रत्यक्ष प्रमाण आहे. या प्रत्यक्ष प्रमाणाचे पुन्हा त्यांनी 2 प्रकार केले आहे, निर्विकल्प आणि सविकल्प. निर्विकल्प की केवळ लोचनाद्वारा म्हणजे पाहण्याद्वारा, दिसण्याद्वारा जे ज्ञान प्राप्त होतं त्या संबंधीची प्रतीती येते, त्याला त्यांनी निर्विकल्प असं म्हटलेलं आहे. जसं एखाद्या प्राण्याला पाहून हा गाय आहे की हा घोडा आहे की हा कुत्रा आहे अशा प्रकारचं त्याचं ज्ञान सांगितलेलं आहे, ते निर्विकल्प प्रमाण मांडलेलं आहे. आणि दुसरं सविकल्प म्हणजे संबंधाने प्रतीती होते, त्याला सविकल्प म्हणतात. जसं गाईला पाहून गोत्व तिच्यामध्ये असलेले जे संबंध आहे ती संबंध तिथे लक्षात येतं. अशा प्रकारे सविकल्प आणि निर्विकल्प असे प्रत्यक्ष प्रमाणाचे 2 त्यांनी भाग केलेले आहेत. त्याच प्रकारे अनुमान प्रमाणाचे आहे ते साधन आणि साध्य, कार्य आणि कार्य या संबंधाने जे होणारे ज्ञान आहे त्याला त्यांनी अनुमान म्हटलेलं आहे. उदाहरण जसं वैशेषिक दर्शनामध्ये आपण पाहिलं उदाहरण तसंच तिथे पण दिलं आहे, जिथे धूर आहे तिथे अग्नी आहे. अशा प्रकारे आपण अनुमान करू शकतो. तर या अनुमानाचे न्यायदर्शनाने 2 भाग केले आहेत. पूर्ववत म्हणजे पूर्वी आपल्याला माहित आहे त्यानुसार स्वयंपाक करत असताना ज्या तिथे अग्नी पेटवला जातो त्या अग्नीतून धूर निघतो, या पूर्ववत ज्ञानाने असं आपण म्हणतो की जिथे धूर आहे तिथे अग्नी आहे, त्याला पूर्ववत ज्ञान म्हणते. त्याच्यानंतर शेषवत ज्ञानाचं वर्णन त्यांनी म्हटलेलं आहे की कोणाचाही कोणताही शेष नसणे, म्हणजे
उरलेलं अनुमान शेषवत म्हटलं जातं. उदाहरणार्थ शब्द हा गुण पृथ्वीचा नाही, वायूचा नाही, जलाचा नाही, अग्नीचाही नाही, म्हणून तो गुण कोणाचा आहे? आकाशाचा गुण आहे. असं जिथे दुसऱ्यामध्ये नाही तो त्याच्यामध्ये आहे, परंतु त्याच्यामधला विशेष असा म्हणून तो शेषवत ज्ञान त्यांनी केलं. तिसरं म्हणलं त्यांनी सामान्य तो दृष्टा, जिथे तोडले आहे तिथे अनुमान केल्या जाते की हे कुऱ्हाडीने तोडलेलं आहे. असं एखाद्या ठिकाणी छिद्र पाडलेलं असं तर तिथे आपल्याला म्हणता येतं की हे झाड तोडलं असेल तर तिथे म्हणता येईल की हे झाडाने तोडलेलं आहे. हा अनुभवाने आपण सांगतो की तोडलेलं असेल, किंवा एखाद्या तीक्ष्ण सामान्य तो दृष्ट असा उपमान प्रमाण प्रसिद्ध नाऱ्या वस्तूचे ज्ञान म्हणजे महोदय तुमचा आवाज नाही येत आहे. तुमचा आवाज नाही येत. कटला होता ना, इथे प्रॉब्लेम येऊन राहिला आहे. हो हो हॅलो, आवाज येतोय का? आता येतोय आवाज? हा, आता तो येतोय. नेटवर्कचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे हा मी ते कटलं होतं. नेटवर्क प्रॉब्लेम. आता उपमान प्रमाण आपण पाहत होतो की सारख्या दिसणाऱ्या वस्तूंपासून निर्माण होणार ज्ञान, की जसं आपण गायी पाहतो आणि गायी सारखी दिसणारी नीलगाय, असं त्याचं सारखेपणा दिसल्यामुळे ही गाय आहे तशी ती नीलगाय आहे, जंगलामध्ये आहे म्हणून ती नीलगाय आहे, असं ज्ञान होणे याला उपमान प्रमाण म्हटलेलं आहे. आणि चौथं प्रमाण आहे आगम प्रमाण. आप्त म्हणजे वेद किंवा एखाद्या ऋषीमुनींनी म्हटलेल्या वाक्यांना इथे उपदेशाला शब्द प्रमाण मानलेलं आहे. याच्यामध्ये त्यांनी दृष्ट अर्थ म्हणजे आप्त उपदेशाचा अर्थ पाहिला जातो तो दृष्ट, उदाहरणार्थ लौकिक वाक्य किंवा ऋषीमुनींनी सांगितलेले, वेदांमध्ये सांगितलेले. आणि अदृष्ट अर्थ याचा अर्थ की स्वर्ग वगैरे जे आपण पाहिलेलं नाहीये पण स्वर्गावर्गाची ज्याची कल्पना करतो, किंवा अशा याला त्यांनी अदृष्ट अर्थ असे दोन प्रकार आगम प्रमाणाचे मानलेला आहे न्यायदर्शनामध्ये. आता प्रमेय हा दुसरा पदार्थ ते इथे मांडतात. त्याचे 12 प्रकार त्यांनी प्रमेयाचे केलेले आहे. आत्मा, शरीर, इंद्रिय, अर्थ, बुद्धी, ज्ञान, मन, प्रवृत्ती, दोष, प्रेतभाव, फल, दुःख, अपवर्ग, संशय, अशा प्रकारे हे 12 पदार्थ प्रमेय मांडलेले आहे. आत्मा, सुख, दुःख, ज्ञान, प्रयत्न हे त्याचे चिन्ह आहे, तोच आत्मा आहे असं म्हटलेलं आहे. शरीर जो उपभोग घेण्याचे साधन आहे ते शरीर. इंद्रिय म्हणजे घ्राण, रसना, चक्षु, त्वचा, श्रोत्र हे उपभोगाचे साधन म्हणजे इंद्रिय. अर्थ 5 इंद्रियांचे यथाक्रम भोगण्याला योग्य विषय म्हणजे 5 महाभूतांचे यथायोग्य गुण. बुद्धी आणि ज्ञान अर्थाचे उपभोग घेणे, अनुभव करणे, उपलब्धी त्याला बुद्धी म्हटले आहे. मन सर्व इंद्रियांचा सहाय्यक, सुख दुःखादीचा अनुभव करणारे असं मन म्हटलेलं आहे. प्रवृत्ती मन, वाणी आणि शरीर यांचा आरंभ. दोष राग, द्वेष, मोह 3 दोष म्हटलेले आहे. प्रेतभाव म्हणजे पुनर्जन्म, सूक्ष्म शरीराचे एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाणे, पुन्हा जन्म होण्याच्या आधीची स्थिती, त्याला प्रेतभाव म्हटलेला आहे. फळ प्रवृत्ती आणि दोष जो अर्थ उत्पन्न होतो ते फळ. दुःख म्हटलंय ज्याचे लक्षण दुःख आहे, पीडा आहे. अपवर्ग म्हणजे दुःखाची अत्यंत निवृत्ती, अर्थात जिथे दुःखच शिल्लक राहत नाही असं त्याला ब्रह्मप्राप्ती वगैरे, त्याला अपवर्ग म्हटलेला आहे. तिसरा पदार्थ आहे संशय. एका
धर्मीमध्ये विरुद्ध अनेक धर्माचे ज्ञान म्हणजे संशय. म्हणजे एका ठिकाणी अनेक काय म्हणता येईल त्याला भ्रम निर्माण होणे, संशय निर्माण होणे, असं ज्ञान म्हणजे संशय पदार्थ असं म्हटलंय. प्रयोजन म्हणजे एखाद्या अर्थाचे लक्ष ठेवून कोणत्या विषयात प्रवृत्त होणे त्याला प्रयोजन म्हटले. म्हणजे एखादं लक्ष ठेवायचं, म्हणजे एक ध्येय ठेवायचं आणि त्या ध्येयाच्या दृष्टिकोनातून त्या विषयामध्ये प्रवृत्त होणे म्हणजे प्रयोजन म्हटलेलं आहे. दृष्टांत म्हणजे लौकिक ज्ञान आणि परीक्षकांची बुद्धी ज्या अर्थामध्ये समानता होते त्याला त्यांनी दृष्टांत म्हटलेला आहे. सिद्धांत म्हणजे शास्त्राच्या आधारे अर्थाला मानण्याची व्यवस्था म्हणजे सिद्धांत. अवयव प्रतिज्ञा, हेतू, उदाहरण, अपनय, निगमन हे असे पाच अवयव त्यांनी मांडलेले आहे पदार्थामध्ये. त्याच्यानंतर 8वा त्यांनी दिलाय तर्क, ज्याचे तत्व ज्ञान माहिती नाही ते जाणण्यासाठी जी युक्ती किंवा उपाय जो केला जातो त्याला तर्क म्हटलेला आहे. निर्णय, संशय नष्ट होऊन निश्चित अर्थ होणे म्हणजे निर्णय. वाद म्हणजे पक्ष आणि प्रतिपक्ष यांच्याद्वारा प्रमाण, तर्क, साधन आणि प्रतिषेध होतो तिथे त्याला त्यांनी वाद म्हटलेला आहे. जसं एखाद्या न्यायालयामध्ये आरोप करतात, आरोप त्याचे प्रमाण देतात, तर्क देतात, साधन आणि त्याचं हे पण होतं, त्याचा निर्णय पण लागतो, तर त्याला त्यांनी तिथे वाद म्हटलेला. हा 5 अवयव युक्त असेल त्याला वाद म्हटलेला आहे. त्याच्यानंतर जल्प, जो वादाच्या विशेषणांनी युक्त असेल तो जल्प. सिद्धांताच्या रक्षणासाठी वापरलेला तो वाद म्हणजे जल्प. वितंड त्याला म्हटलंय केवळ आपला पक्ष मांडण्यासाठी हीन दुसऱ्यांच्या पक्षावर प्रमाण, तर्क, छल, जाती इत्यादी सर्व प्रकारे आक्षेप करणे म्हणजे वितंड. हे सहसा न्यायाच्या ठिकाणी, न्यायालयामध्ये वगैरे, आणि न्यायशास्त्रच आहे त्याच्यामुळे त्यांनी तिथे ते प्रमाण मांडलेलं आहे वितंड. हेत्वाभास, हेतुरहित केवळ हेतू समान भासणारे असे सव्यभिचार, विरुद्ध, प्रकरण सम, साध्य सम, कालाती अशा प्रकारचे 13 त्यांनी हेत्वाभासामध्ये 5 प्रकार सांगितलेले आहेत. 14वा पदार्थ त्यांनी सांगितलाय छल, वादीने म्हटलेल्या वाक्याचा अर्थापेक्षा विरुद्ध अर्थ घेऊन त्यावर आक्षेप घेणे त्याला छळ म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ हा बालक नवकंबल युक्त आहे. आता नव शब्दामध्ये त्याचं काय होतं, त्याचं त्या अर्थाचा दुसरा अर्थ घेऊन नवीन, त्याचा 2 अर्थ, नव म्हणजे नवीन आणि नव म्हणजे 9 असाही अर्थ. आणि इथे त्याला काय केलं जातं, छलाने त्याला म्हटलं जातं की याच्याकडे 9 कंबल आहे. ते नव म्हणजे नवीन कंबल आहे आणि नव कंबल आहे, अशा प्रकारे शब्दिक छळ केला जातो असा अर्थ इथे आहे. आणि म्हणून त्याला वाक्छल असं म्हणतात. त्याच्यामध्ये सामान्य छल आणि उपचार छल असे 3 छलाचे प्रकार पुन्हा आणखी सांगितले त्यांनी. 15वा पदार्थ आहे जाती, साधर्म्य आणि वैधर्म्याने खंडन करण्याला त्यांनी जाती म्हटलेला आहे न्यायदर्शनामध्ये. याचे 24 प्रकार पण सांगितले आहे. 16वा पदार्थ आहे निग्रह स्थान. निग्रह म्हणजे हारण्याची जागा, जिथे वादी प्रतिवादामध्ये दुसऱ्याच्या सिद्ध केलेल्या पक्षाला खंडित न करता येणं त्याला निग्रह स्थान म्हटलेलं आहे. हा 22 प्रकारचा निग्रह स्थान म्हटलेला आहे. तर अशा प्रकारे 16 पदार्थ न्यायदर्शनाने मांडलेले आहेत. नेक्स्ट हा हेत्वाभास आपण पाहिलेला आहे, हा छल वगैरे. ईश्वराचे अस्तित्व, ईश्वराचे अस्तित्व प्रतिपादन केलेलं आहे न्यायदर्शनाने. ईश्वरा हा कारण पुरुष कर्म फल दर्शनार्थ. म्हणजे ईश्वरा हा कारण, ईश्वर कारण आहे कशासाठी, तर पुरुष कर्म फल दर्शनार्थ. पुरुषाचे जे कर्मफळ आहे त्या कर्मफळाला जाणण्यासाठी, मनुष्याचे जे कर्मफळ आहे ज्याच्या हातात आहे असा तो ईश्वर, असं त्या ईश्वराचं स्वरूप न्यायदर्शनाने मांडलेले आहे. आणि सकर्तृकम कार्यत्वात घटवत, ज्या प्रकारे कुंभार मडके बनवतो त्याप्रमाणे ईश्वर या जगाला बनवतो, अशा प्रकारे ईश्वराची संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. आणि दुःख, जन्म, प्रवृत्ती, दोष, मिथ्या ज्ञान, उत्तरोत्तर उपाये
तद अनंतरम अभावात अपवर्गाः असं म्हणताय की म्हणजे 16 जे पदार्थ आहे या 16 पदार्थांच्या तत्वज्ञानाने मिथ्या ज्ञान म्हणजे अविद्या जी आहे या अविद्येचा नाश होतो. अविद्येच्या नाशाने दोषाचा नाश होतो. दोषाच्या नाशाने प्रवृत्तीचा नाश होतो आणि प्रवृत्तीच्या नाशाने जन्म होत नाही. म्हणजे जन्म मरण्याच्या फेऱ्यातून मनुष्य वाचतो म्हणजे तो तिथे थांबतो त्याचा फेरा. जन्म न मिळाल्याने सर्व दुःखाचा अभाव होतो. त्या दुःखाचा अभावच अपवर्ग आहे असं मानलेलं आहे. दुःखापासून सुटका म्हणजेच ब्रह्मप्राप्ती होय असं न्याय दर्शनाने ईश्वर प्राप्तीचा जो उपाय आहे तो उपाय इथे सांगितलेला आहे. अशा प्रकारे हा थोडक्यामध्ये मी न्याय दर्शन आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचं दर्शन आहे सांख्य दर्शन. सर नेक्स्ट स्लाइड. पुढचं दर्शन आहे आपलं सांख्य दर्शन. या सांख्य दर्शनाचे रचयिता आहे कपिल मुनी. त्यांचा ग्रंथ आहे तत्वसमास. हा तत्वसमास केवळ 22 सूत्र याच्यामध्ये सापडतात. कपिल मुनी नंतर सांख्याचे सिद्धांत अनेक मुनींनी मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये आसुरी मुनी आहे, पंचशिखाचार्य आहे, पतंजली आहे, जैगिषाचार्य आहे, वार्षगव्याचार्य आहे, विंध्यवासी, जनक, पराशर, व्यास, ईश्वर कृष्ण, वार्षगव्याचार्य अशा सगळ्यांनी त्याच्यावर टीका ग्रंथ लिहिलेले आहेत. त्याच्यामधला वार्षगव्याचार्य यांचा षष्टीतंत्र, ईश्वर कृष्ण यांचा सांख्य सप्तती, वाचस्पती मिश्र यांचा सांख्य तत्व कौमुदी आणि माठर वृत्ती, युक्त दीपिका, जयमंगला, चंद्रिका इत्यादी त्यांच्यावर भाष्य लिहिले गेलेले आहे. कपिल मुनींचा तत्व समास यानुसार कपिल मुनीनुसारच आपण सांख्य दर्शनाचं पाहतो आहे इथे. जड तत्वाचे त्यांनी 2 प्रकार केलेले आहेत. एक अष्टौ प्रकृतया, 8 प्रकारची प्रकृती मांडलेली आहे त्यांनी. त्याच्यामध्ये मूळ प्रकृती, महत्तत्व, अहंकार, तन्मात्र आणि या तन्मात्राचे 5 प्रकार त्यांनी सांगितले. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आता 8 प्रकृती त्यांनी त्याच्या मांडलेल्या आहेत. ज्यात आपण मगाशी 16 पाहिल्या आणि त्याच्या आधी आपण 6 प्रकृती पाहिल्या. याच्यामध्ये त्यांनी 8 प्रकृती. मूळ प्रकृती म्हणजे जी मूळ आहे ही सुरुवातीची जी पृथ्वी जी हे जग जे निर्माण झालेलं आहे त्याच्या पूर्वीची जी अवस्था त्याला त्यांनी मूळ प्रकृती म्हटली. आणि त्याच्यानंतर ती महत्तत्व आहे, अहंकार त्याच्यामध्ये निर्माण होतो आणि मग त्याच्यामध्ये इतर गुण निर्माण होऊन ही मूळ प्रकृती अशी 8 प्रकारची त्यांनी मांडली आणि 16 विकार मांडले. तर 16 विकाराला त्यांनी विकृती हा शब्द सुद्धा वापरलाय. त्याच्यामध्ये पंचमहाभूत येतात विकारामध्ये. आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी हे 5 पंचमहाभूत. पंच ज्ञानेंद्रिय, श्रोत्र, त्वचा, नेत्र, रसना, घ्राणेंद्रिय. श्रोत्रांचा गुण कान, श्रोत्र म्हणजे कान, त्वचा त्वच, नेत्र, रसना जीभ आणि घ्राण म्हणजे नाक. आता 5 कर्मेंद्रिय मांडलेले आहेत. तर हात, पाय, वाणी, उपस्थ असे हे जे 5 कर्मेंद्रिय आहे आणि 16व त्याच्यामध्ये हा ते 11वा दिसतोय, त्याला 11वा नाही तो 16वा. असे हे 16 विकार म्हणजे सृष्टी निर्मितीमध्ये त्यांनी त्याला विकार मांडलेले आहेत. तर अशा प्रकारे हे सांख्य दर्शनामध्ये त्याचं वर्णन येतो. त्याच्यामध्ये 2 त्यांनी कल्पना केल्या आहे, पुरुष आणि प्रकृती. तर प्रकृती हा जो इथे आहे या प्रकृतीमध्ये आता आपण पाहिलं की मूळ प्रकृती, त्याच्यानंतर त्याचे 16 विकार. आता पुरुष म्हणजे काय, तर पुरुष हा चेतन स्वरूप असा म्हटलेला आहे, जो प्रत्येक शरीरामध्ये आहे आणि प्रत्येक शरीरामध्ये असल्यामुळे तो एक प्रत्येक शरीरा असण्यामध्ये तो व्यापक आहे, तो व्यापक स्वरूपामध्ये आहे इथे. आणि तो अमृत आहे, ज्योतिर्मय आहे. त्याची दुसरी संज्ञा त्यांनी जीव सुद्धा म्हटलेला आहे. तो चेतन आहे, तत्व आहे, आत्मा आहे. त्याला आत्मा सुद्धा त्यांनी म्हटलेला आहे. आणि अहंकार करता न पुरुषा, अहंकार करता न पुरुषा, करता पण अहंकारात आहे, पुरुषात नाही. असंही सांख्य दर्शनाने इथे मांडण्याचा प्रयत्न केलाय की सांख्य दर्शनामध्ये आत्म्याच्या शुद्ध स्वरूपाला सर्व व्यापक, निर्गुण, गुणातीत, निष्क्रिय, निर्विकार, कूटस्थ, नित्य असे मानलेलं आहे.
आता प्रकृतीची आहे, पुन्हा प्रकृतीचे 3 प्रकार त्यांनी सांगितलं, सत्व, रज आणि तम. आता हे 3 गुण अनेक भगवद्गीतेमध्ये सुद्धा याचं वर्णन केलेलं दिसून येतं. सत्वाचा स्वभाव जो आहे तो प्रकाशमय आहे, रजाचा स्वभाव हा क्रिया आहे, आणि तमसाचा स्वभाव ही स्थिती आहे. अशा प्रकारे 3 गुण त्यांनी या प्रकृतीचे वर्णन केलेले आहे. संचार प्रतिसंचार. सृष्टी जी आहे ही सृष्टी कशी आहे, तर संचार करणारी म्हणजे निर्माण झालेली, प्रतिसंचार म्हणजे प्रलयकारी असते. आणि ही 3 गुण आहेत, त्या 3 गुणाची विशेष अवस्था 16 विकार रज तम गुणांचा अधिक प्रमाणाने वर्तमान स्थितीत स्थूल रूपाला सोडून लीन होणे म्हणजे प्रलय, असा त्याचा प्रलयाचा अर्थ त्यांनी सांगितला सृष्टीचा. ही सगळे गुण जे 3 गुण सांगितले, जे 16 विकार सांगितले, प्रकृती सांगितल्या, सत्य नष्ट होणे, नाश होणे म्हणजे प्रलय, आणि आपल्या प्रकृतीने तमगुणावर रजगुणाच्या अधिक होणे म्हणजे सृष्टी होय. सृष्टीच्या मागे प्रलय आणि प्रलयाच्या मागे सृष्टी हा क्रमप्रवाह अनादी काळापासून चालत आलेला आहे, असं एक सांख्यांचं मत आहे. म्हणजे सृष्टी निर्माण होते आणि सृष्टीचा लय होतो, प्रलय होतो, म्हणजे ती नष्ट होते, आणि हा क्रम चालू आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. अध्यात्म अधिभूत अधिदैवच. सृष्टीचे 3 भेद त्यांनी सांगितलं, अध्यात्म, अधिभूत आणि अधिदैव. अध्यात्म म्हणजे काय, जे प्रत्यक्ष स्वतःशी संबंधित आहे, उदाहरणार्थ बुद्धी, अहंकार, मन, इंद्रिय आणि शरीर, याला अध्यात्म म्हटलेलं. आणि अधिभूत म्हणजे जे अन्य प्राण्याची वेगवेगळ्या निर्मितीने संबंध ठेवणारे आहे, जसं गाय, घोडा, पशु, पक्षी यांचा जो संबंध आहे त्याला अधिभूत म्हटलेला आहे. त्याच्यानंतर अधिदैव, जे दिव्य शक्तीने सृष्टीशी संबंध ठेवणारे आहे, जसं पृथ्वी आहे, सूर्य आहे, यांना त्यांनी अधिदैव सृष्टी म्हटलेलं आहे. बुद्धी सुद्धा त्यांनी 5 प्रकारची बुद्धी मांडली. पंचभी ही बुद्ध्या. बुद्धीमध्ये प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती. तर प्रमाण, यथार्थ ज्ञानाला इथे पुन्हा प्रमाण असे म्हटलेलं आहे. प्रमाण 3 प्रकारचे मांडलेले आहे, प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. आता यांनी 3 मांडले, त्यावेळेला त्यांनी 4 मांडलेले होते, आणि वैशेषिक दर्शनाने 2च प्रमाण मांडलेले होते, न्यायदर्शनाने 4 मांडले. आता यांनी 3 प्रमाण मांडलेले आहे. विपर्यय, मिथ्या. आता मिथ्या म्हणजे खोटं, त्या खोट्या ज्ञानाला विपर्यय म्हटलेलं आहे. जी वस्तू खरी नाही, उदाहरणार्थ दोरी जी आहे, त्या दोरीमध्ये सापाचा भ्रम निर्माण होतो, ते त्याला मिथ्या ज्ञान म्हटलेलं आहे. आणि शिंपलीमध्ये चांदीचा भ्रम निर्माण होतो, त्याला त्यांनी मिथ्या ज्ञान म्हटलेलं आहे, ज्ञान म्हटलेलं आहे. विकल्प, तर विकल्प म्हणजे भेद आणि अभेद. अभेदात भेद ज्ञानाला विकल्प म्हटले. जसं पाणीने हात जळाले, इथे अग्नी आणि पाणीच्या भेदात अभेद ज्ञान. तसंच जसं पाणी उष्ण आहे, पण उष्ण पाण्यातही अग्नी आहे, अग्नीमुळे तो उष्ण झालेला आहे, पण इथे अग्नी आणि पाणी यांचा भेद लक्षात येत नाही, इथे अभेद ज्ञान आहे. आणि म्हणून तिथे त्यांनी विकल्प ज्ञान म्हटलेलं आहे त्याला. आणि लाकडी मूर्ती, हे लाकूड आणि मूर्ती या अभेदात भेदाचे ज्ञान म्हणजे विकल्प म्हटलेलं आहे. तसंच दुसरं प्रमाण म्हणजे त्यांनी निद्रा, अभावाच्या प्रतीतीला आलंबन करणारी वृत्ती. अभाव जो आहे त्याला अभावाच्या प्रतीतीला आलंबन करणारी वृत्ती म्हणजे निद्रा. तसं स्मृती, 5ही वृत्तीद्वारा अनुभूत ज्ञानाचे स्मरण होणे म्हणजे स्मृती म्हटले. जे या 5 वृत्ती ज्या होत्या त्या वृत्तीद्वारा जे आपण पूर्वी ज्ञान मिळवलेलं आहे त्या ज्ञानाचं स्मरण म्हणजे स्मृती. स्मृती आपण म्हणतो आठवणे, असंही आपण इथे त्याचा उपयोग करतोच. पंच दृग्योनय, हा तर 5 ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय कोणती, तर नेत्र, श्रोत्र, घ्राण, रसना, त्वचा.
हे 5 ज्ञानाचे स्त्रोत मांडलेले. हे ज्ञानाचे प्रवाह बुद्धीसाठी आत प्रवाहित होत असतात असं म्हटलेलं आहे. ही जी नेत्र आहे, नेत्राद्वारा रूप आहे, घ्राण गंध, रसना रस, श्रोत्र शब्द आणि त्वचा स्पर्श याद्वारा ज्ञान प्राप्त करता येतं. या 5 ज्ञानेंद्रियांनी ज्ञान प्राप्त होतं, म्हणून याला ज्ञानेंद्रिय म्हणते आहे. आणि त्यांनी पंच प्राण उल्लेखही केले. पंच प्राणाचा उल्लेख आहे, तो म्हणजे प्राण, अपान, समान, व्यान आणि उदान. हे हे 5ही प्राण शरीरामध्ये असतात असं सांगितलेलं आहे. प्राणवायू निवासस्थान हा प्राणवायूचा हृदय आहे. अपान वायूचा निवासस्थान उदर आहे. शरीराच्या खालच्या भागाला संचारित करणारा असा समान वायू आहे. शरीराच्या मध्य भागामध्ये नाभीमध्ये असतो, हा समान वायू असतो. हृदयापासून खालपर्यंत संचार करतो. अन्न जल इत्यादीचा रसाला शरीरामध्ये सारख्या प्रमाणात वहन करण्याचा हा काम करतो. व्यान हा वायू स्थूल, सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म अशा नाडीमध्ये म्हणजे नसांमध्ये तो फिरतो आणि त्याच्यामुळे रक्तभिसरण होतं. अशी शरीराच्या प्रत्येक भागात रक्ताचा संचार करणारा असा हा व्यान वायू आहे. आणि उदान वायू हा वायू सूक्ष्म शरीराला स्थूल शरीराच्या बाहेर दुसऱ्या लोकांमध्ये घेऊन जातो. अशा प्रकारे उदाहरणार्थ प्राण किंवा जांभळी आपण बाहेर टाकणारा उदान वायू, त्याचा जेव्हा वर्णन होतो तेव्हा उदान वायूला आपण हायड्रोजन वायू जो वर जाणारा असाही त्याचा अर्थ सांगितलेला आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे जांभळी येणे म्हणजे जे आपल्या बाहेर आपण जे टाकतो तो प्राण, त्याला उदान वायू म्हटलेला आहे. त्याचप्रमाणे पंचकर्मात्मना 5 प्रकारचे कर्म वर्णन केले त्यांनी. वाणी, हात, पाय, हस्त आणि बुधा. पंच परवा अविद्या, अविद्या सुद्धा 5 प्रकारच्या मांडलेल्या आहेत. त्या अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश अशा प्रकारे त्यांनी अविद्या म्हटल्या. अभिनिवेशचा अर्थ मृत्यूमुळे भीतीची वृत्ती म्हणजे अभिनिवेश, आणि अभिनिवेशाला तमस, मोह, महामोह अशा प्रकारे त्यांनी मांडलेला आहे. अष्टाविंशती हा शक्ती, ही 28 प्रकारची शक्ती त्यांनी मांडलेली आहे. नेक्स्ट स्लाइड मध्ये शक्ती अशक्ती, त्याच्यानंतर 9 तुष्टी वर्णन केलेली आहे. 9 तुष्टी ही असं म्हटलंय. तुष्टी तुष्टी सुद्धा 9 प्रकारची मांडलेली आहे. आध्यात्मिक, बाह्य आणि तुष्टी अशा प्रकारे त्याचा 9 प्रकारे वर्णन केलेलं आहे. अष्टाहा सिद्धी ही 8 प्रकारच्या सिद्धीचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. ऊह, शब्द, अध्ययन. आता सृष्टीचे स्वरूप, अनुग्रह, सर्गाहा. प्राणी सृष्टी सुद्धा यांनी 14 प्रकारची मांडली आहे. दैवी सृष्टी ही 8 प्रकारची, तिर्यक योनी ही 5 प्रकारची आणि मनुष्य 1 प्रकारची. तर अशा प्रकारे सृष्टीचं वर्णन त्यांनी इथे केलेलं आहे. त्रिविधो हो बंधाहा असं मानलेलं आहे. त्रिविधो बंधाहा त्रिविधो मोक्षाहा. बंध आणि मोक्षाचे 3 प्रकार मांडले. बंधामध्ये त्यांनी वैकृतिक, दाक्षणिक आणि प्राकृतिक हे बंध मांडले. वैकृतिक म्हणजे मनाच्या विकारातही आसक्त होणारे, ज्याप्रमाणे रजसी प्रवृत्तीने विकारयुक्त वासनाच्या अधीन राहून जन्म घेणारे जे प्राणी आहे त्याला वैकृतिक म्हटलंय. दाक्षणिक जे सकाम कर्म करणारे, परोपकार, अहिंसा, सात्विक कर्म करणारे असे जे आहे ते फळ भोगून पुन्हा आत्मसाक्षरासाठी जन्म घेणे असा त्यांचा दाक्षणिक बंध म्हटलाय. आणि प्राकृतिक जे पुरुष शरीर त्यागानंतर पुन्हा जन्म घेतात असं
अशा प्रकारे प्राकृतिक बंध. आता सांख्य तत्वामध्ये चेतन आणि जड असे दोन अनादी तत्व मानले आहे. पुरुष म्हणजे चेतन तत्व, ज्ञान स्वरूप, निष्क्रिय, असंग, निर्लेप आणि कुटस्थ अशा प्रकारे पुरुष तत्व असं त्यांनी मांडलेलं आहे. आणि जड तत्व हे प्रमाण सुद्धा 3 प्रकारचे प्रमाण मांडलेले आहे. प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम जे आपण पाहिलेलंच आहे. त्याच्यानंतर ईश्वरवाद त्यांनी म्हटलेला आहे की ईश्वर कसा आहे, तर सांख्याने पुरुषाच्या जवळीतेला विषम परिणामात निमित्त कारण मांडलेले आहे. पुरुष विशेषाचे वर्णन केले नाही, परंतु सामान्य प्रमाणाने त्याची सिद्धी होणे. कारण ज्याप्रमाणे व्यष्टीरूप पुरुषाचे गुणांमध्ये व्यष्टी परिणामाने निमित्त कारण आहे. आता काही संप्रदायिकांनी कपिल मुनीवर नास्तिकता आणि सांख्य दर्शनाला अनिश्वरवाद मांडलेला आहे. कारण सांख्याने मूळ प्रकृतीला जगाचे स्वतंत्र कारण मांडले, ईश्वराचे वर्णन केलेले नाही. तसंच मूळ प्रकृतीला स्वतंत्र दाखवलेले आहे, कारण ती गुणांनी साम्य अवस्था आहे जी पुरुषासाठी प्रयोजन रहित आहे. परंतु या साम्य परिणाम तसेच विषम परिणामाला निमित्त कारण ईश्वरच आहे. अशा प्रकारे सर्व सृष्टीचा नियंत्रक हा सर्वज्ञ सर्व शक्तिमान ईश्वराची सिद्धी असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे या सांख्य दर्शनाला प्रकृती आणि पुरुष अशा प्रकारेच त्यांनी वर्णन केले. पुढचं दर्शन आहे, पुढच्या दर्शनाचं दर्शन योग दर्शन. पतंजली मुनींचं हे योग दर्शन आपल्याला सध्या टीव्हीवर या योग दर्शनाविषयी किंवा योगाविषयी आपल्याला पुष्कळशी माहिती आपल्याला इथे मिळते. पण योग दर्शनाचा विषय मात्र थोडस त्याच्या पलीकडचा आहे. जे आपण पाहतो ते तर आहेच, यम नियम आसन त्यांनी अष्ट सांगितलेच आहे, पण याद्वारे सुद्धा याच्या पलीकडे जाऊन योगाने विचार केलेला आहे. यम नियम आसन हे तर आहेच, पण याशिवाय याच्या पुढे योग म्हणजे काय, तर चित्त योग चित्तवृत्ती निरोधा असं त्यांनी वर्णन केलेलं. म्हणजे चित्त आणि मन आणि बुद्धी ज्या वेळेला एकत्र येते तेव्हा त्याला योग म्हणतात. या योगाचे प्रणेते आहे पतंजली मुनी आहे. त्याचा आदी आचार्य हिरण्यगर्भ त्यांना मानलं जातं, पण त्यांचं हिरण्यगर्भ लुप्त झालेला आहे असं म्हटलं. योग दर्शनामध्ये त्याची विस्तृत आहे. योग दर्शनाचे सुद्धा 4 पाद आहेत. समाधीपाद, साधनपाद, विभूतीपाद, कैवल्यपाद आणि एकूण सूत्र 195 जवळपास सूत्र याच्या आहेत. तर जसं याच्यामध्ये आता योग दर्शनाचा एक सामान्य सिद्धांत त्यांनी सांगितले की ज्या प्रकारे एक निपुण शेतकरी सर्वप्रथम उत्पन्न देणाऱ्या त्याची जमीन आहे त्या जमिनीला तयार करतो, त्याच्यामध्ये बी पेरतो, त्याप्रमाणे पतंजली ऋषीने सुद्धा मनुष्य आपल्या मनाला ज्यावेळेला स्थिर करतो अशा उत्तम अधिकारी साठी समाधीपाद आरंभ केलेला आहे आणि योगाच्या स्वरूपाचे वर्णन केलेले आहे. म्हणून ते म्हणतात चित्तवृत्ती निरोधा. योग दर्शन सुरू होतो म्हणजे जिथे मन आणि बुद्धी एकत्र तुम्हाला करता येतं, एकत्र याचा अर्थ त्याचा एकाग्रता निर्माण करता येतं, तिथून योगाला सुरुवात त्यांनी केलेली आहे. तदा द्रष्टा स्वरूपे अवस्थानम. मन एकाग्र केल्यानंतर द्रष्टाची जी स्वरूपामध्ये स्थिती होते ती एकाग्रता इथे निर्माण होते. आणि वृत्ती सारूप्यमिती अत्र. दुसऱ्या स्थितीत म्हणजे आत्मस्वरूपा व्यतिरिक्त द्रष्टा वृत्तीच्या समान रूप असलेला प्रतीत होतो. ती मनाची एकाग्रता तिथे दाखवलेली आहे. आणि मन हे चंचल आहे. आपल्याला माहित आहे की आपण 5 मिनिटं 2 मिनिटं सुद्धा मन स्थिर करू शकत नाही. डोळे मिटून ज्या वेळेला आपण बसतो त्यावेळेला आपलं मन मात्र एका ठिकाणी स्थिर राहत नाही. आणि ही
तिथे त्यांनी सांगितलंय की इथून योग सुरू होतो. एक उदाहरण सुद्धा येतं. असं म्हटलं जातं की नेपोलियन ज्या वेळेला शांतपणे झोपत होता त्याचं मन इतकं एकाग्र होत होतं, एकाग्रतेचं हे बाह्य असंही योगदर्शन म्हणतात की हे दिसणारं हे बाह्य स्वरूप आहे. तर योगदर्शनामध्ये पुढे त्यांनी काय वर्णन केलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. ते म्हणतात की अंतर्गत जे मन आहे ते 2 प्रकारे एकाग्र करता येते. एक उदाहरण दिलंय त्यांनी संप्रज्ञात समाधी. संप्रज्ञात समाधी, एक 2 मिनिट. दोन प्रकारची समाधीचं वर्णन केलेलं आहे. एका विषयात मन लावणे आणि अशा प्रकारे मन लावणे की दुसरा विचार न येणे, याला त्यांनी संप्रज्ञात समाधी म्हटले. वैराग्य स्थिती सुद्धा याला म्हणतात. आणि दुसरी समाधी सांगितली असंप्रज्ञात समाधी. मनाचे दुसऱ्या कोणत्याही विषयाकडे न जाणे. थोडक्यामध्ये त्याचं विश्लेषण सांगते की मनाचे दुसऱ्या कोणत्याही विषयाकडे न जाणे त्याला त्यांनी असंप्रज्ञात समाधी म्हटले. यामध्ये कोणत्याही वृत्ती जी आहे तर वृत्ती 2 प्रकारची मांडलेली आहे, क्लिष्ट आणि अक्लिष्ट. क्लिष्ट म्हणजे राग द्वेषादी क्लेश ही आणि राग द्वेष इत्यादी नाश करणारी अक्लिष्ट वृत्ती. तर वृत्ती जी आहे ही वृत्ती सुद्धा 5 प्रकारच्या मांडल्या आहेत त्यांनी. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती. प्रमाण आपण आता 2-3दा मांडलेलं आहे. प्रमाण, प्रत्यक्ष, अनुमान, आगम असे 3 प्रमाण योगदर्शनाने मांडलेले आहे. आगम म्हणजे ज्ञान, वेदाचं ज्ञान आणि त्या ज्ञानाने प्राप्त होणारे ज्ञान, त्याला आगम म्हटलंय. तर विपर्यय वृत्ती म्हटलंय मिथ्या ज्ञान. मिथ्या ज्ञान म्हणजे खोटं भ्रम निर्माण होणे, त्याला मिथ्या म्हटलेलं आहे. दोरीत साप पाहणे हा भ्रम आणि त्यालाच त्यांनी मिथ्या ज्ञान म्हटलेलं आहे. ती दोरी आहे पण अंधारामध्ये ती मात्र सापासारखी दिसते, तिथे तो भ्रम निर्माण होणे त्याला विपर्यय म्हटलेला आहे, त्यालाच मिथ्या ज्ञान म्हटलेलं आहे. तिसरा वृत्ती आहे विकल्प. अश्वाचा जो आहे अश्व आणि त्या अश्वाशिवाय दुसरा एखादा प्राणी तो पाहणे, तसंच पुरुषाचे चैतन्य ते त्यांनी विकल्प म्हटलेला आहे. निद्रा, निद्रा कशाला म्हटली आता यांनी तर तमोगुणयुक्त निद्रा. तमोगुणयुक्त भगवद्गीतेमध्ये पण त्याचा पाहतो आहे. सत्व रज तम हे गुण आहे. मनुष्यांमध्ये सहसा रजगुण किंवा तमोगुणाचा अतिरेक जर झाला असेल तर त्याला आपण वाईट प्रवृत्ती वगैरे वगैरे आपण त्याला असं म्हणत असतो. तिथे तो तमोगुण युक्त असते म्हणजे निद्रा असं त्यांनी म्हटलंय. स्मृती, अनुभव घेतलेल्या विषयाचे ज्ञान होणे म्हणजे स्मृती किंवा स्मरण. अशा प्रकारे 5 प्रकारचे त्यांनी इथे वृत्ती सांगितलेल्या आहेत. या ज्या वृत्ती आहे, या मनाच्या ज्या वृत्ती आहे त्याच्या अभ्यासाने वैराग्य प्राप्त करता येतं असंही म्हटलेलं आहे. विराम प्रत्याभ्यास पूर्वाः संस्कार शेषो अन्यः. सर्व वृत्तीच्या निरोधाचे कारण परवैराग्य आहे आणि त्याचा वारंवार अभ्यासाने जे संस्कार शेष राहते त्याला असंप्रज्ञात समाधी त्यांनी म्हटले. आता योग दर्शनामध्ये ईश्वर काय म्हटलेलं आहे की क्लेश कर्म विपाक मृष्टा पुरुष विशेष ईश्वरा. आता इथे क्लेश कर्म फळ वासनेच्या स्पर्शाने रहित अन्य पुरुषांपेक्षा रूप आहे ते म्हणजे ईश्वर आहे. म्हणजे आपल्या मनुष्यामध्ये जे काही विकार आहे त्या विकारा रहित, क्लेश कर्मा रहित, कोणत्याही फळाची अपेक्षा न करणाऱ्या अशा सगळ्यांनी रहित अन्य
पुरुषांपेक्षाही अन्य ज्याचं स्वरूप आहे असं जे चेतन तत्व आहे, अशा त्या चेतन तत्वाला त्यांनी ईश्वर म्हटलेलं आहे. आणि ओंकार, जप, प्राणायाम, प्रणव त्या ईश्वराचे बोध करून देते असंही योग दर्शन सांगतं. जे साधन पाद आहे, दुसरा पाद, याच्यामध्ये क्लेश कमी करणाऱ्या क्रियायोग सांगितलेला आहे. क्लेशाचे नाव सांगून त्याचा उपायही त्यांनी सांगितलाय. तर त्याच्यामध्ये त्यांनी अष्टांग योग जे सांगितले, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, हे अष्टाव अंगानी, हे 8 अंग सांगितले. त्याच्यामध्ये यम 5 प्रकार सांगितला, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह असे यम सांगितले. योग साधनांचे नियम, प्रमुख, हस्त मुद्रा, बंध, आसन, 8 प्रकारचे प्राणायाम प्रकार, अशा प्रकारे योग, यम, नियम इत्यादीचे वर्णन त्यांनी त्याच्यामध्ये केले की हे सगळ्यांद्वारा त्याला प्राप्त करता येतं. नियम 5 प्रकारचे नियम पुन्हा सांगितले, शौच, संतोष, तपास, स्वाध्याय, प्राणिधान, आसन म्हणजे स्थिर असणे, प्राणायाम तस्मिन सती श्वास प्रश्वास योग गती विच्छेद प्राणायाम, आसनाची सिद्धी झाल्यानंतर श्वास आणि उच्छ्वासाची गती थांबते, त्याला त्यांनी प्राणायाम म्हटलेला आहे. ते स्थिरावते, त्याला प्राणायाम म्हटलेला आहे. प्रत्याहार म्हणजे स्वविषय संप्रयोगे चित्त स्वरूपानुकार नुकारः इव इंद्रियाणाम प्रत्याहारः, स्वतःच्या विषयाने रहित इंद्रियांचे चित्त स्वरूपामध्ये एकाकार होणे म्हणजे प्रत्याहार. त्या प्राणायामामुळे धारणा, मनाची योग्यता निर्माण होते आणि त्यामुळे योगीची इंद्रिय त्याच्या ताब्यात येतात. धारणा, मनाला एकाग्र करणे म्हणजे धारणा. आणि तत्र प्रत्येक एकतानता ध्यान, जिथे चित्तात वृत्तीचे एकसारखे चालणे म्हणजे ध्यान. ज्या वस्तूत मन एकाग्र झाल्यावर त्यातच मन स्थिर राहणे. तद एव अर्थ मात्र निर्मांस स्वरूप शून्यमेव समाधी. तर समाधी काय, तर केवळ ध्येय मात्राची प्रतीती जिथे होते, चित्ताचं स्वरूप शून्य होऊन जातं, तिथे काहीच राहत नाही, ती समाधी, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. शरीरावर पूर्णपणे संयम करून नियंत्रण मिळवलं जातं आणि त्याला त्यांनी सिद्धी म्हटले आहे. आणि ही जी सिद्धी आहे, ही सिद्धी वैराग्य झाल्याने दोषरूपी जे बीज आहे त्याचा नाश होतो आणि ही दोषरूप बीजाचा नाश झालं तर त्याला कैवल्याची प्राप्ती होते असं म्हटलेलं आहे. कैवल्य कैवल्य प्राप्त करण्याची साठी सिद्धी 5 प्रकारची सिद्धीचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. की जन्माने होणारी प्रारब्धानुसार मिळणारी सिद्धी आहे. शरीर इंद्रिय परिवर्तित होऊन अपूर्व शक्ती त्याला प्राप्त होते, त्याला ती जन्माने प्राप्त होणारी सिद्धी म्हटली आहे. औषधाने प्राप्त होणारी, म्हणजे औषधाचं सेवन करण्याने शक्ती प्राप्त होते, तिला त्यांनी औषधाने प्राप्त होणारी सिद्धी म्हटलंय. मंत्राने प्राप्त होणारी सिद्धी म्हणजे शास्त्रोक्त मंत्राने जी सिद्धी प्राप्त होते, आणि तपश्चर्येने प्राप्त होणारी आणि समाधीने प्राप्त होणारी, अशी 5 प्रकारची जी सिद्धी प्राप्त होते, तिने या सिद्धी प्राप्त केल्यानंतर पुरुषार्थ शून्यानाम गुणानाम प्रतिप्रसवाहा कैवल्य स्वस्वरूप प्रतिष्ठावा चित शक्ती रेती. ईश्वर जे आहे कैवल्य स्वरूप, ज्याचे पुरुषार्थ जे कोणतेही शिल्लक राहत नाही, अशा गुणांचे विलीन होते. जे कोणतंही कर्तव्य मनुष्य, असं म्हणतात की मनुष्य शरीर हे जन्म आणि मृत्यू घेतं, पण कुठपर्यंत जन्म घेतं, जोपर्यंत त्याचे कर्म शिल्लक असतात तोपर्यंत आत्मा जन्म घेत असतो. आत्मा हा जन्म घेत असतो. पण इथे त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला मनुष्याचं कोणतंच कर्म शिल्लक राहत नाही, अशा गुणांचे अशा गुण जेव्हा आपल्या कारणामध्ये विलीन होते, त्या परमेश्वरामध्ये जेव्हा विलीन होतो, इथे कार्य आणि कारण म्हटले आहे.
कारणामध्ये तो विलीन होतो तेव्हा त्याला कैवल्य असं म्हटलंय. चितशक्ती द्रष्टाच्या स्वरूपामध्ये तिथे प्रतिष्ठित होते, म्हणजे कैवल्य आहे अशी अवस्था म्हटलेली आहे. कैवल्य अशी अवस्था आहे जिथे आत्मा आपल्या अष्टांग योग समाधीद्वारा पुन्हा जन्म मरण्याच्या चक्रातून मुक्त होतो. ती अवस्था म्हणजे कैवल्य. ती केवळ आत्ममूल स्वरूपामध्ये प्राप्त होते आणि अशी मूळ स्वरूपामध्ये जी प्राप्त झालेली चितशक्ती आहे, अशा शक्तीला त्यांनी कैवल्य स्वरूप म्हटलेलं आहे. जे ईश्वर जी शक्ती आहे ती कैवल्य स्वरूपामध्ये त्यांनी इथे वर्णन केले. अशा प्रकारे हा योग दर्शन आपण इथे थोडक्यामध्ये पाहिलेला आहे. प्रत्येक दर्शनाची वेगवेगळी फार मोठं स्वरूप त्याचं आहे. एक थोडक्यामध्ये मला समजावं, थोडक्यामध्ये याचं वर्णन करणं फार कठीण जात आहे आणि समजावायलाही खूप वेळ ते लागतो आहे. पुढचं दर्शन आपण पाहणार आहोत. तरी थोडक्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मीमांसा दर्शन. मीमांसा दर्शन आहे जैमिनी मुनींचं हे मीमांसा दर्शन आणि मीमांसा सूत्र त्यांनी त्याच्यावर लिहिलंय. त्याच्यावर भाष्य लिहिलंय समर स्वामी यांनी. मीमांसा सूत्र भाष्य. त्याच्यामध्ये 3 संप्रदाय आहे. भाट्य संप्रदाय, प्रभात संप्रदाय आणि मुरारी मिश्र संप्रदाय. कुमारील भट्ट जे आहे त्यांनी 3 ग्रंथ त्याच्यावर लिहिले. श्लोक वार्तिक, तंत्र वार्तिक आणि बृहत टीका आणि लघु टीका. सर्वात मोठा हा दर्शन ग्रंथातील मोठा ग्रंथ मानला जातो, कारण 2644 सूत्रांची संख्या याच्यामध्ये आहे. 909 अधिकरण आहे आणि 12 अध्याय आहे. त्याच्यामुळे फार मोठा सर्वात मोठा दर्शन ग्रंथ याला म्हटलं जातं. मीमांसाचं प्रथम सूत्र आहे अथ तो धर्म जिज्ञासा. आप्त धर्माची जिज्ञासा, जाणण्याची इच्छा इथे सांगितलेली आहे. 14 लक्षणो अर्थो धर्म. हा वेद विहित कर्म लक्षण अर्थ म्हणजे धर्म, असं त्यांनी धर्माची व्याख्या केली. तर धर्म यागादिरेव धर्म. तर धर्म म्हणजे काय? याग म्हणजे यज्ञ. यज्ञाला महत्व दिलेले आहे मीमांसा दर्शनामध्ये. यज्ञ म्हणजेच धर्म, असं त्यांनी धर्माची संकल्पना मांडलेली आहे. धर्म संमत कर्माचे आचरण अभिष्ट फल देणारे आहे, असं त्यांचं मत आहे. मीमांसाचे मुख्य उद्देश धर्माच्या रक्षणासाठी धर्माचे स्वरूप, धर्माचे साधन, धर्माच्या फळाची योग्य व्याख्या करून व्यक्तिगत तसंच सामाजिक जीवनाला सुव्यवस्थित करणे हा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे धर्माचे ज्ञान प्राप्तीचे साधन वेद आहे, असं त्यांचं. वेदच हे त्याचं साधन आहे. वेदाद्वाराच जाणल्या जाऊ शकतं, कारण यज्ञाला त्यांनी महत्व दिलेलं आहे. मीमांसा दर्शनाने 6 प्रमाण मांडलेली आहेत. नेक्स्ट स्लाइड मध्ये प्रपोमान, शब्द, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. आता प्रत्यक्ष आपण पाहिलेलं आहे, अनुमान पण पाहिलेलं आहे. उपमान पाहणार आहोत. सादृश्य ज्ञान, उपमिती आणि त्याचे कारण म्हणजे उपमान असं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ गाईला जाणणारा, गाईसारखा दिसणारा जो प्राणी त्याला दिसतो त्याला तो नीलगाय जाणतो, याला त्यांनी उपमान म्हटलेलं आहे. शब्द प्रमाण एक वेगळा प्रमाण दिलेला आहे, तो सर्व प्रमाणापेक्षा मोठा त्याला मांडलेला आहे. आप्तवाक्य म्हणजे शब्द असं म्हटलेलं आहे. हे आप्तवाक्य म्हणजे पौरुषेय म्हणजे ऋषी मुनी, महामानव यांच्याद्वारा प्राप्त होणार असं म्हटलेलं आहे. आणि अपौरुषेय म्हणजे वेदवाक्य, हे याला शब्द प्रमाण मानलेलं आहे. उपमान जे आहे हे सादृश्य ज्ञान ज्याप्रमाणे निश्चित होते त्याला उपमान म्हटलेलं आहे. अर्थापत्ती जी आहे, अर्थस्य आपत्ती ही यथार्थ ज्ञानाला अर्थापत्ती. स्थूल देवदत्ता हा दिवा न भूमिते, उदाहरण त्यांनी दिलं आहे अर्थापत्तीचा. कशा प्रकारे? तर स्थूल देवदत्त दिवा न भूमिते म्हणजे स्थूल जे
जाड असलेला असा देवदत्त दिवसा जेवत नाही, याचा अर्थ तो रात्री जेवत असे असा अर्थ त्याच्यातून काढला जातो. अर्थस्य आपत्ती, ते अशा प्रकारचं ज्ञान जेव्हा होतं तेव्हा त्याला अर्थापत्ती म्हटलेलं आहे. आणि 6वं जे प्रमाण त्यांनी सांगितलंय अनुपलब्धी, अभावाचे ज्ञान ज्याप्रमाणे होते त्याला अनुपलब्धी प्रमाण असं मानलेलं आहे. आता हा जो पदार्थ आहे किंवा पद आहे किंवा जे जाणायचं आहे त्या अर्थाची पद्धत, ते ज्ञान प्राप्त करण्याची पद्धत काय, एखादं जाणून घ्यायचं तर कसं जाणून घ्यायचं. तर कुमारील भट्ट आणि प्रभाकर हे जे दोन ज्यांनी भाष्यकार या दर्शनावर केलेले होते, त्यांचा 2 वाद आहे, अभिहितान्वयवाद आणि अन्विताभिहितान्वय. कुमारील भट्टांचं अभिहितान्वयवाद आहे आणि प्रभाकर यांचं अन्विताभिहितान्वय. एक उदाहरणाद्वारे आपण थोडस त्याला पाहू. मॅडम आवाज नाही येतो बरोबर, आवाज कटतोय. आवाज नाही येते आता. मॅडम ऑनलाईन नाही आहेत का? हा मॅडम नाहीये वाटते ऑनलाईन. हो लेफ्ट झालं मॅडम, लेफ्ट झालं. नेटवर्क प्रॉब्लेम असेल ते. त्यांना फोन करावा लागेल का? हॅलो हॅलो हॅलो, आवाज येत आहे का? आवाज कटतोय मॅडम मध्ये मध्ये, असं स्पष्ट नाही येत आहे. हॅलो, स्पष्ट नाही येत आहे आवाज. थोडस नेटवर्क प्रॉब्लेम, हो नेटवर्क हो कमी वाटत आहे. हो हॅलो, हा थोडा आवाज नेटवर्कचा प्रॉब्लेम येऊन राहिला. एक पुढे 5 मिनिटं घेऊ का अजून? हा, एक हो वेदांत दर्शन आपण शेवटचं थोडं हो घेऊ. हो मीमांसा आवाज येतोय आता? हो येतोय पण यज्ञाला महत्व दिलंय मीमांसा दर्शनामध्ये आणि त्याच्यामध्ये मध्ये त्याच्यामुळे स्वर्गाला त्यांनी मीमांसा दर्शनात सुरुवातीला स्वर्गच पुरुषार्थ आहे असं म्हटलेलं होतं. आणि नंतरच्या मात्र मीमांसक मोक्षाला पुरुषार्थ मानतात. आणि शरीरासह जेव्हा जीवाचा संबंधाचा नाश होतो, म्हणजे शरीर सुटतं, त्यावेळेला त्यांनी मोक्ष म्हटलेला आहे. असं मोक्षाचं आणि यज्ञालाच त्यांनी, आणि यज्ञ केल्यानंतर स्वर्ग प्राप्त होतो असा इथपर्यंत मीमांसा दर्शनाला मानलेला आहे. त्यामुळे स्वर्ग हा त्यांचा मोक्ष असं म्हटलेलं आहे. पण नंतरच्या याच्यानी मात्र त्याच्यामध्ये थोडासा पुढे त्यांनी पुरुषार्थाला मोक्ष मानलेला आहे. म्हणजे शरीराचं बंध सुटणे त्याला त्यांनी मोक्ष नंतरच्या काळामध्ये मांडलेला आहे. अशा प्रकारे हा मीमांसा दर्शन. तसंच वेदांत दर्शन
आपण पुढे पाहू. त्याला ब्रह्मसूत्र, उत्तरमीमांसा, शारीरिक श्रम आणि याचे रचयिता आहे बादरायण व्यास. याच्या सुद्धा 4 अध्याय आहे. अविरोध, साधन, बलाध्याय अशा प्रकारचे 4 अध्याय याच्यामध्ये आहे. आणि वेदांत दर्शन यामध्ये जगाचा जो निर्माता परब्रह्म आहे त्याला जाणण्याची प्रक्रिया त्यांनी याच्यामध्ये वर्णन केलेली आहे. म्हणून इथे सुरुवातच त्याची अथ तो ब्रह्म जिज्ञासा, तो ब्रह्माविषयी विचार करण्याला सुरुवात केली जाते असं त्यांनी सुरुवातच केलेली आहे. आणि या जगाच्या उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय याच्यामुळे होतो तो ब्रह्म. सत्व, रज, तम जड प्रकृती या जगाचे कारण तो नाही आणि या जगाच्या निर्मितीला परब्रह्म कारण आहे. हे एकमताने जो वेदांत दर्शन आहे, या वेदांत दर्शनामध्ये त्याचा जो समन्वय विचार त्यांनी मांडलेला आहे, त्याचा समन्वय केलेला आहे. दुसरा आहे अविरोध, म्हणजे आता जगाचा निर्माता परब्रह्म कसा, तो जर अद्वितीय, निराकार, निष्क्रिय असेल तर तो जगाचा निर्माता कसा असं म्हटलं गेलेलं आहे. पण त्याचंच खंडन त्यांनी इथे केलेलं आहे की आता व्यासमुनी बादरायण असं म्हणतात की ज्या प्रकारे दूध सहज शक्तीने कोणत्याही बाह्य साधनाच्या मदतीशिवाय दही रूपामध्ये बदल, त्याच प्रकारे त्यांनी सांगितलं की हे जे परब्रह्म आहे हे कोणतंही साधन त्याच्याजवळ नाही असं तरी म्हणत असलं तरी त्या जगाच्या निर्मितीचा तो कारण आहे असं त्यांनी इथे स्पष्ट केलेलं आहे. त्याला कोणत्याही कारणाची गरज नाही असंही त्यांनी इथे सांगितलेलं आहे. परब्रह्म आपल्या शक्तीने या जगाची रचना करू शकतो. पंचमहाभूत हे सुद्धा त्या परब्रह्माचीच निर्मिती आहे. जीवात्मा, जन्म मरणारी जीवात्मा व शरीर सुद्धा परब्रह्माची निर्मिती आहे. पंचमहाभूत असेल ही सुद्धा परब्रह्माची निर्मिती आहे. अन्य आचार्यांच्या मताचं खंडन करून परमेश्वरच या जगाचा निर्माता आहे याचा विरोध नाही असा अविरोध त्यांनी तिथे मांडलेला आहे. अविरोध अध्यायामध्ये साधन आणि उपासना. तर मग याची साधन कशी करायची, जे साधन आहे उपासना सांगितली आहे. ब्रह्मा आणि जीवात्मा याचे स्वरूप प्रतिपादन केलेले आहे. परमेश्वराची प्राप्ती आणि त्याचा उपाय काय करायचे, व्यासांनी आत्म्याचा पुनर्जन्म मांडलेला आहे. आपल्या कर्मानुसार त्याचा जन्म होतो. सर्व जीवांना कर्मानुसार फळ देणारा तो ईश्वरच आहे. आणि वेदातील यज्ञाला साधन मानून वेगवेगळे यज्ञ करता येतात. तसं काही यज्ञ एकत्रही करता येतात आणि काही वेगवेगळे पण करता येतात असं त्यांनी मांडलेलं आहे. ब्रह्मविद्या रूपी यज्ञ आहे असं ते म्हणतात. आणि हा जो यज्ञ आहे हा यज्ञ कोणत्याही साधनाशिवाय करता येतो असं त्यांनी सांगितलं. म्हणजे समाधी आणि करता येतं. हे जे यज्ञ आहे या यज्ञाला अग्नी, समिता, घृत या पदार्थाची अपेक्षा नाही असं त्यांचं मत आहे. त्याच्यामुळे सर्व धर्म साधन भक्ती, त्याच भक्ती मार्गापेक्षा ईश्वराची भक्तीच सर्वश्रेष्ठ सुद्धा त्यांनी म्हणले. दुसरं आहे की भक्ती आणि निष्काम भक्ती, आणि निष्काम भक्तीनेच त्यांनी सांगितलं की परब्रह्म प्राप्ती होऊ शकतं. त्याला कोणत्याही साधनाची, म्हणजे साधने म्हणजे यज्ञ वगैरे करताना जे काही साधन लागतात या साधनाची गरज नाही असंही त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या 4ही आश्रमातील लोकांना ब्रह्मविद्या प्राप्त करण्याचा अधिकार आहे असे व्यासमुनींनी म्हटले. जन्म मृत्यू दुःखातून सुटका होते व परमात्म्याला तो प्राप्त होतो. या जन्मात आणि अन्य जन्मामध्ये सुद्धा असा प्रयत्न केल्यामुळे तो
ती स्थिती प्राप्त करू शकतो. अशा प्रकारचं त्यांनी वर्णन केलेलं आहे आणि अनेक साधनांचा विचार अन्य जन्मामध्ये एका जन्मामध्येच हा होतो का, तर एका जन्मामध्ये पण होऊ शकतो आणि अनेक जन्म सुद्धा घ्यावे लागू शकतात असं त्यांनी येथे प्रतिपादन केलेलं आहे. आणि परमेश्वराची निष्काम भक्ती परब्रह्म तत्व प्राप्तीचे साधन आहे असं त्यांनी मत आपलं ते मांडलेलं आहे. मॅडम आवाज नाही येत आहे परत. मॅम लेफ्ट झाल्या आहेत. नाही, त्यांचा आवाज नाही येत आहे. आवाज नाही येत आहे. जॉईन माईक सुरू नाही येत आहे त्यांचा. माईक बंद झालाय. हॅलो. नाही आवाज हॅलो येतोय आवाज आता येतोय? हो येतोय मॅम येतोय. हॅलो हॅलो येतोय मॅम आवाज येतोय हॅलो आवाज येतोय मॅडम. हॅलो आवाज येतोय? हो येतोय. हॅलो आवाज येतोय मॅडम. इथे आपण कारण फार मोठा आहे तर थोडक्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रकाश मार्गाने मनुष्य. हॅलो येतोय? हा हो बोला मॅम तुम्ही, तुमचा आवाज येतोय. हो आपण एक थोडक्यात 2 ओळीमध्ये मी समाप्त करते की असं म्हटलं जातं. हो ठीक आहे. असं म्हणतात की सूर्य लोकांच्या माध्यमातून मनुष्याच्या शरीरातील जेव्हा आत्मा हा इतर येतोय ना, हा ठीक आहे, तर या समाधीतून जेव्हा शरीरातून जातं असं वर्णन व्यासांनी केलेलं आहे वेदांत दर्शनामध्ये. आता अतिशय गहन विषय समजून सांगणे फार कठीण आहे, तरी सुद्धा आपले थोड्या वेळ आता मी इथे संपवते आहे कारण खूप अडथळे येऊन राहिले आहेत. आत्मा हा मुक्त होतो. ब्रह्मलोकात गेलेल्या आत्म्याचा पुनर्जन्म होत नाही. म्हणजे मोक्ष ही जी संकल्पना आहे ही अतिशय अधिक चांगल्या प्रकारे या वेदांत दर्शनामध्ये वर्णन केलेली आहे. इथे हा माझा विषय मी इथे थांबवते आहे. विषय फार मोठा आहे, तरी सुद्धा थोडक्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अपेक्षा करते की समजला असेल आणि इथे मी थांबवते. धन्यवाद. पुन्हा आयोजकांचे मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचे धन्यवाद मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खरंच दर्शन हा विषय अतिशय गहन विषय आहे. तरी मॅमनी आपल्या पीपीटी थ्रू आपल्याला खूप छान सूक्ष्मापासून तर अगदी विश्वापर्यंत माहिती दिली आणि धर्माचे ज्ञान दिले. दर्शनाचा आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे महत्व आहे, म्हणजे आपलं पूर्ण जीवन जरी म्हटलं तर शरीरापासून तर आतापर्यंतचं पूर्ण जीवन आपलं दर्शनामध्ये
दर्शनावर आधारित आहे आणि मॅडमनी खरंच खूप छान पद्धतीने इतका गहन विषय आपल्याला पीपीटी थ्रू आणि वेगवेगळ्या उदाहरणातून समजवला. वैशेषिक दर्शनातल्या विज्ञानाचा आणि आता भौतिक विज्ञानाशी सांगड घालून आपल्याला अतिशय सुलभ पद्धतीने फलश्रुत असं आपल्याला व्याख्यान दिलंय. त्याबद्दल मी मॅडमचे मनपूर्वक आभार मानते. तसेच आजची व्याख्यान मला आजचा जो दिवस होता दर्शनाचा आणि याच्यातून सर्वांना खरंच आपल्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असं सर्वांना मार्गदर्शन मिळालं असेल अशी मला अपेक्षा आहे. आणि मॅडमनी खरंच खूप छान पद्धतीने पीपीटी थ्रू आपल्याला माहिती दिली आहे दर्शनाविषयी. आता इथे हा व्याख्यान मला संपली अशी मी सांगते. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर संयोगिता मॅडम यांचे मी मनपूर्वक आभार मानते. तसेच आजचे विद्यार्थी आणि श्रोते यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ इथे दिला. याचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी ते आपला सहभाग नोंदविला यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. विद्यार्थ्यांसाठी काही सूचना आहे. विद्यार्थ्यांच्या सूचना झाल्यानंतर आपण शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता करूया. उद्याला रामनवमी निमित्त व्याख्यानमाला म्हणजे आपल्याला सुट्टी राहील आणि परवाला म्हणजे 18 तारखेला दिनांक 18ला विद्या वाचस्पती डॉक्टर स्वानंद पूर्ण महोदय यांचे व्याख्यान आहे आणि त्यांचा विषय आहे संस्कृत साहित्य व साहित्यकार हा आहे. आणि नेहमीप्रमाणे सर्वांनी 18 तारखेला व्याख्यानमालेला उपस्थित राहावे ही विनंती आहे. आणि अध्यक्षीय सूचनेप्रमाणे हे सूत्र इथे संपते असे मी जाहीर करते. आणि आता आपण शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता करूया. सर्वांनी शांती मंत्र म्हणून. सर्वे ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि भद्राणि पश्यन्तु पश्यन्तु मा कश्चित् दुःखं भागभवेत्. ओम ओम शांति शांति शांतिः. नमो नमः. सर्वे नमो नमः. पुनर्मिलामः. धन्यवादः.